येस येस प्लीज. बरं बरं कारण 1.5 तासाची वेळ दिली आहे आणि तसं आपल्याकडे बरगतचा प्रोग्राम आहे, त्यामुळे सुरुवात करूया. हरकत नाही, लोक येतील, हळूहळू जॉईन होतील. हो. येस. मला बरं. वाटतं शिंदे सर, हो. वेगळं असं प्रस्तावित करायची काही आवश्यकता वाटत नाहीये मला. एक कारण आता गप्पांमध्ये चार. प्रस्तावित झालेलंच आहे आपण. हो, हरकत नाही. चार गप्पा चार ओळी, गप्पा. 4 ओळी बोला, काही हरकत नाही. हां. बरं. एनिवे, बरं मी तर हां. पहिल्यांदा स्वागत सगळ्यांचं लोलक सतरंगी परिवारातर्फे. आणि धन्यवाद सगळेजण आपण आलात. आजचे वक्ते तर माहितीच आहेत आपल्याला, दोघंही PhD साहित्यातले आणि GN बद्दल प्रचंड आत्मीयता असलेले हे वक्ते आहेत. त्याच्याशिवाय आपल्याबरोबर आज डॉक्टर मिलिंद ब्रह्मे पण आहेत. त्यांचं पण स्वागत. त्यांचा पण GN वरती प्रचंड अभ्यास आहे. त्यांनी तो तौलनिक अभ्यास PhDचा प्रबंध म्हणून त्यांनी सादर केलेला होता जर्मन भाषेमध्ये. काफका आणि GA यांच्यामधला परस्पर कथांमधला किंवा विचारांमधला संबंध काय असेल वगैरे. गणेशजी कुलकर्णी हे एक अत्यंत प्रख्यात वक्ते, वाचक, अभ्यासक, लेखक आहेत. पण आत्ता ते ह्या क्षणाला इंदूरवरनं प्रवासात असल्यामुळे ते जॉईन करू शकत नाहीये. तर त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ब्रह्मेश्वर आणि गणेशजी हे 27 जुलैच्या कार्यक्रमामध्ये आज जी चर्चा होणार आहे त्याचा पुढचा भाग सादर. आजची चर्चा अर्थातच माधवराव आहेत, अत्यंत सिनियर माणूस आहे. या माणसांनी कॉलेज जीवनामध्ये GNचा फोटो आपल्या रूम मध्ये ठेवला होता, पूजनीय व्यक्ती. GNच्या विचारांनी अत्यंत प्रभावित, एवढं नाही तर त्यांनी लिहिल्याप्रमाणे GNच्या घरी ते जाऊन आले, बघून आले घर वगैरे, आणि तिथली माती त्यांनी देवघरात ठेवलेली होती त्यांची. म्हणजे सो मच ऑफ डेडिकेटेड पर्सन माधवराव कुलकर्णी. त्यांनी जग 20,000 फुटावरनं पण पाहिलेलं आहे. कारण एव्हरेस्ट बेस कॅम्प त्यांनीच लिहिलेलं आहे, त्यांच्या माहिती पुस्तकात लिहिलेलंच आहे ते. आणि असा प्रचंड व्यासंगी माणूस. कुलकर्णी सरांनी पण GN बद्दल व्याख्यानं दिलेली आहेत, लेख लिहिलेले आहेत. त्यांचं पुस्तक पण प्रसिद्ध झालेलं आहे, ते पण खूप गाजते. नवीन पुस्तक पण आलेलं आहे GNच्या 30 गोष्टींबद्दल वगैरे. तर ह्या दोन लोकांचा आजचा सहभाग, माझी विनंती त्या दोघांना अशी राहील, पण माझी धारणा अशी अगदी पुस्तक शेअर करतो मी, की GN बद्दल जेव्हा वाचायला जातो आपण, तेव्हा अनेक जण सांगतात की GN किती अवघड आहे. आणि ते अवघड आहेत अवघड आहेत असं ऐकून ऐकून कदाचित GN पासून लोक परावृत्त होतात की काय अशी भीती वाटते. GNचं कथांना हात जरी लावा का आपण, कारण एवढे ज्ञानी लोक जर सांगत असतील की GN खूप कठीण आहे, हे आहे आपलं काम नाही, असं अशी माझी धारणा आहे. आणि मी कुलकर्णी सरांची ती शेअर पण केलेली. त्यामुळे मला दोघांनाही विनंती राहील की ब्रिंग GA टू द कॉमन पीपल समोर. दो ही वॉज नेव्हर अ करेक्ट करेक्ट. ॲब्सोल्युटली. इवन दो ही वॉज नेव्हर अ पीपल्स मॅन. बरोबर आहे. नक्की सांगतो की दोघांची पुस्तकं वाचल्यावरती मला असं वाटतंय की ही पुस्तकं वाचल्यावरती GA मला खूप जवळचे वाटायला लागेल. हे नक्कीच. ते एवढं थोडक्यात प्रस्तावित करून पुढच्या कार्यक्रमाची सर्व सूत्र मी आता शिवदे सरांच्या हाती सुपूर्द करतो. धन्यवाद. तर धन्यवाद चंदू सर, तुम्ही माझं काम थोडंसं हलकं केलं आहे, कारण मान्यवर वक्त्यांची ओळख करून द्यायचं काम माझ्याकडे होतं. पण आता आपण थेट आपण ह्या परिसंवादाकडे वळूया. मी डॉक्टर रवींद्र शिवदे, मी नाशिकला असतो आणि व्यवसायाने स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. आज ह्या परिसंवादामध्ये लोलक सतरंगी परिवारातर्फे मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. इथे आपले 2 मान्यवर वक्तेही आलेले आहेत. डॉक्टर संजीव, डॉक्टर म्हणजे डबल डॉक्टर आहेत ते, डॉक्टर संजीव कुलकर्णी आहेत आणि डॉक्टरच माधव पुराणिकही आहेत. त्यांचा अल्पपरिचय मी आपल्याला करून देतो. डॉक्टर संजीव कुलकर्णी हे मूळचे शास्त्र शाखेचे विद्यार्थी आहेत. मायक्रोबायोलॉजी हा त्यांचा विषय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी MSc केलेला आहे. त्याच्यानंतर मग
कॉमर्समध्ये त्यांनी मार्केटिंगमध्ये मास्टर्स केलेलं आहे, मार्केटिंगमध्येच PhD केलेली आहे आणि त्याच्यानंतर ए मराठीमध्ये MA करून मराठीमध्येच त्यांनी PhD केलेली आहे आणि त्यांचा PhDचा विषय GA हाच होता. GA कुलकर्णी यांचं साहित्य कानडी मराठी अनुबंध हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. आता GN वरती त्यांची 2 पुस्तकच प्रकाशित झालेली आहेत. GA समजले तेवढे समजले तसे, म्हणजे प्रामाणिकपणा किती असू शकतो हे त्या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच आपल्याला कळून येतं की ज्या माणसांनी GNच्या अध्ययनामध्ये इतकी वर्ष घालवली आहेत त्यांनी पुस्तकाचं नाव ठेवलंय GA जेवढे समजले, जेवढे मला आकलन झाले तसे आणि तेवढे. आणि त्यांचं दुसरं पुस्तक आहे GNच्या 30 कथा, त्यांचं रसिकग्रहण. तर अशी 2 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. याच्या व्यतिरिक्त विज्ञान कथा त्यांनी भरभरून लिहिलेल्या आहेत. अनेक विज्ञान कथांची पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. यूट्यूबवरच्या मुलाखती आहेत, अनेक नियतकालिकांमध्ये लेख वगैरे, असा प्रचंड त्यांचा सगळा साहित्य संभार आहे. आणि आज आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. GA कुलकर्णी यांच्या कथांमधली भाषा आणि सांकेतिकता हा त्यांचा विषय आहे. तर त्यांना आपण भरपूर वेळ देणार आहोत, म्हणून मी ही ओळख काही फारशी लांबवत नाही. मला हे काढायचंय तसं काढून त्यांना सगळ्या श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपापले माईक म्यूट करावेत. आणि आता मी आपले मान्यवर बघते संजीवजी कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधावा. संजीवजी. धन्यवाद शिवते सर. सगळ्यांना माझा आवाज ऐकू येत असेल अशी माझी अपेक्षा आहे. हो, येतोय. हा, शिवते सर, किती वेळ आहे माझ्याकडे? आपण 20 मिनिटं बोला आणि त्याच्यानंतर एक 10 मिनिटं आपण इंटरॅक्शनसाठी म्हणजे श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांसाठी ठेवलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये फ्लेक्सिबल आहे, अगदी हार्ड अँड फास्ट नाही आहे. हां, आपल्याला 20 मिनिटं 25 मिनिटं घ्यायची आहेत तेवढी घ्या. हां, बरोबर. ठीक. नमस्कार, माझं नाव संजीव कुलकर्णी. एक छोटासा किस्सा सांगून मी या आपल्या संवादाची सुरुवात करतो. सुमारे 50 वर्षांपूर्वी एक महाराष्ट्रात मोठा वाद गाजला होता की तमाशा कोणी बिघडवला. मराठी माणसांमध्ये महाराष्ट्रातला तमाशा कोणी बिघडवला असं तो एक वाद होता. त्या वादामध्ये बऱ्याच लोकांनी हिरिरीनं भाग घेतला होता. त्या वादामध्ये एकनाथ बागुल आणि पु ल देशपांडे या दोघांचा वादही गाजलेला होता. तर पुलंनी काहीतरी वक्तव्य केलं होतं आणि एकनाथ बागुलांनी त्याच्यावर अगदी चिडून पुलंना पत्र लिहिलं होतं. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी पुलंच्या विद्वत्तेविषयी शंका व्यक्त केली होती. आणि पत्राचा शेवट मोठा गमतीचा होता. त्या पत्रामध्ये इतकं त्यांना पुलंच्या विषयी पुलंबरोबर खुमखुमीनं वाद घालून देखील शेवटी बागुलांनी लिहिलं होतं की तरीही तुमचाच एकनाथ बागुल. तर या पत्राला पुलंनी जे उत्तर दिलेलं आहे ते पुलं या साठवण या पुस्तकात आहे. त्यामध्ये पुलं असं म्हणतात की एकनाथजी, तुम्ही माझ्या विद्वत्तेविषयी साशंक झालात तसेच राहा. विद्वान असण्याविषयी माझा आग्रह नाही, तरीही तुमचाच हे मला आवडलं. हा मराठी माणसाचा स्वभाव. मनात आलं की त्याच्याविषयी हिरिरीनं बोलून टाकायचं. मला हे आठवण्याचं कारण असं की या मंचावरती आणि आताच शिवदे सरांनी पाटणकर सरांनी जसा उल्लेख केला तसा GA अवघड आहेत, GA वाचावेत की नाहीत, GA समजले पाहिजेत का, किंबहुना थोडासा त्याला असा सूर आला होता की GA वाचणं म्हणजे काय फार मोठ्या अभिरुचीचं प्रगल्भतेचं लक्षण आहे का, किंवा GA ज्यांना समजत नाहीत किंवा आवडत नाहीत त्यांची अभिरुची अगदी हीन दर्जाची आहे का. असं काही नाहीये. ज्यांना आवडतात त्यांनी ते वाचावेत, ज्यांना जितके कळतात त्यांनी ते आकळून घ्यावेत आणि ज्यांना त्याचा आनंद मिळतो त्याने तो आनंद घ्यावा. काही काही लोकांनी अगदी मराठीमधल्या काही काही विद्वान साहित्यिकांनी आणि समीक्षकांनी सुद्धा GN विषयी फारसं काही चांगलं म्हटलेलं असं नाही. काही म्हणजे त्यात गंगाधर गाडगे असतील, द.बी. कुलकर्णी असतील. पण असं असलं तरी सुद्धा मराठी भाषेच्या लिखाणाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यामध्ये GA कुलकर्णी या नावाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. GA कुलकर्णी हे नाव आपल्याला घ्यावंच लागेल. चांगले वाईट काही असोत, आपल्याला आवडत किंवा न आवडत. तर मी
सुरुवात अशी करतो की माझा जे आणि जीएनचा परिचय असं झाला की सर्वसामान्य लोकांप्रमाणे मी सुद्धा जीएनची विदूषक ही पहिली कथा वाचली आणि त्यानं भारावून गेलो. आणि मग विदूषक वाचल्यानंतर हा कोण लेखक आहे, हा कुठं असतो, असा जरा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असं लक्षात आलं की हा महाराष्ट्राबाहेर धारवाडला राहून मराठी लिखाण करणारा आणि इंग्रजी शिकवणारा असा लेखक आहे. आणि मग त्याची इतर काय पुस्तकं आहेत, कारण विदूषक हे काय प्रातिनिधिक जीएनचं लिखाण असं म्हणता येणार नाही. विदूषक हे त्यांनी लिहिलेल्या अनेक कथांपैकी एका प्रकारची कथा आहे. म्हणून मी माझ्या प्रबंधामध्ये आणि माझ्या पुस्तकामध्ये जीएनच्या कथांचं वर्गीकरण करताना स्वामी, दूत, विदूषक, रत्नच्या प्रकारच्या कथा, ज्याला पुराणिक किंवा पौराणिक पार्श्वभूमी आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, आणि त्यातली भाषा सुद्धा अशी संस्कृत प्रचूर, थोडीशी जड अशी आहे, अशा प्रकारच्या कथा. जीएननी ज्याला दृष्टांत असं म्हणलेलं आहे, त्या जीएननी भाषांतर केलेलं साहित्य. आणि चौथा माझ्या वैयक्तिक आवडीचा विषय म्हणजे सामान्य माणसाच्या, सामान्य लोकांच्या, तुमच्या आमच्या सारख्या लोकांच्या जीएनने लिहिलेल्या कथा. असं 4 मी ढोबळ कथा भागांमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर हे जेव्हा मी वाचायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा माणूस काहीतरी वेगळ्या मुशीमधला आहे. त्या माणसाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, मांडणी वेगळी आहे, त्याच्यामध्ये वापरलेले शब्द वेगळे आहेत. आणि त्याच्या जीएनच्या कथा ह्या समजायला अवघड जरी असल्या तरी त्या अगदीच अगम्य आहेत अशातला भाग नाही. जीएन एका ठिकाणी म्हटलेलं आहे, आणि काल परवाच मी कुठेतरी म्हणालो हे, की मी माझ्या कथा लिहिण्यासाठी एवढे प्रयत्न करतो, तर वाचकांनी थोडेसे प्रयत्न करावेत त्या समजून घेण्यासाठी. आणि जे पुढे गमतीनं म्हणतात की माझ्या कथा आवडल्या नाहीत तर त्या समजून घ्या आणि मग आवडल्या नाहीत असं म्हणा. म्हणजे झेब्रा आवडला नाही तर झेब्रा आवडला नाही असं म्हणा. हा कसला पट्ट्याचं उंट असं म्हणू नका. तर म्हणून जे आपल्याला आवडत नाहीत किंवा जैनच्या कथा निकृष्ट आहेत असं म्हणण्याच्या आधी त्या कथा आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. आणि त्या समजून घ्यायच्या म्हणजे काय करायचं, तर एकदा, दोनदा, तीनदा या कथा वाचायच्या. त्या शब्दाचा जे जसं म्हणत तेव्हा शब्द कासवाप्रमाणे पटापट उलटत जावेत, म्हणजे त्याच्या मागचे मऊ हळूवार अर्थ लक्षात येतात. तर मग हे हळूवार अर्थ लक्षात आले की मग आपल्याला कधीतरी जीए म्हणजे काय आहेत आणि जीएनच्या कथांचा अर्थ काय, जीएला काय म्हणायचं आहे. जीएने नुसतं एक मनोरंजनासाठी लिहिलं असं नाही. हे मला मनोरंजनासाठी त्यांनी लिहिलंच नाही. दुपारच्या वेळी जेवण झाल्यानंतर झोप येईपर्यंत डोळ्यासमोर धरायची 4 अक्षरं असं जीएनच्या लिखाणाचं स्वरूप नाहीये. जीएनच्या कथा ह्या विचार करायला लावणाऱ्या, निसंगी माणसाला अस्वस्थ करायला लावणाऱ्या माणसांच्या कथा आहेत. त्या माणसांच्या दुःखाच्या कथा आहेत. हा त्यातला सहभाग झाला. तर जीएनने सुरुवातीला जे लिखाण केलं ते बहुधा अगदी शाळकरी वयात त्यांनी लिहिलेलं आहे. ते शालेय स्वरूपाचं लिखाण. त्याच्यानंतर त्यांनी सोनपावलेमध्ये जसं आहे किंवा आकाश फुलेमध्ये जसं आहे तसं त्यांनी अनुवादित कथा जीएनच्या ह्या सुद्धा बऱ्याच त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा गंमत अशी आहे की यांनी अनुवादित कथा लिहित असताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कथा हाताळून बघितल्या आहेत. म्हणजे भिंतीतून जाणारा माणूस हे जीएननी फ्रेंच कथेचा केलेला अनुवाद असेल, किंवा फलश्रुती हा कुठल्या कथेचा अनुवाद आहे हे काही त्यांनी लिहिलं नाही, पण त्यामध्ये कॉम्रेड वगैरे असे उल्लेख आहेत, त्यामुळे कदाचित एखाद्या रशियन कथेचा तो अनुवाद असेल. असे वेगवेगळे त्यांनी अनुवाद केले, ते सुद्धा गमतीशीर आहेत. त्या फारसे नंतर कुठे फार प्रकाशात आले नाहीत किंवा लोकांनी त्याच्याविषयी काही फारशी चर्चाही केली नाही. पण निळा सावळापासून जीएनचं गंभीर स्वरूपाचं लिखाण सुरू झालं. आणि मग निळा सावळा, हिरवे रावे, पारवा, काजळमया, रक्तचंदन, पिंगळा वेळ, पैल पाखरे त्यांचे कथासंग्रह, आणि मग त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं माणसे, आरभाट आणि चिल्लर, दिवस सुरुवात अंधाराकडे, आकाश फुले, कुसुमगुंजा, सोनपावले ही त्यांची पुस्तकं. म्हणजे तसं बघायला गेलं तर यांची काही ग्रंथसंपदा फार मोठी आहे अशातला भाग. पण एवढं कमी लिहून, म्हणजे जेमतेम 100-125 कथा त्यांनी लिहिल्या, पण जेमतेम 100-125 कथा, 100-125 कथा म्हणजे तसं बघायला गेलं तर मनात आणलं तर जयवंत दळवी एका वर्षीच्या दिवाळी अंकामध्ये एवढ्या कथा लिहित असत. म्हणजे दळवींना कमी लेखनाचा माझा उल्लेख नाहीये, पण लेखकांचा झपाटा केवढा मोठा असे. दळवी रजा घेऊन जेव्हा आरवलीला जात असत आणि दिवाळी अंकासाठी कथा लिहायला बसत असत, तेव्हा 50 कथा तरी त्यांच्या दिवाळी अंकामध्ये येत असत. त्या मनात जीएननी कमी लिहिलं आणि ते वेगवेगळ्या प्रकारामुळे गाजलं ते. आणि त्याच्यामधलं ज्यांना अर्थ कळाला किंवा ज्यांना त्या गोष्टी समजून घेता आल्या, ज्यांना त्यातला आनंद मिळाला, अशा लोकांनी
जीएनना डोक्यावर घेतलं. ते जीए डोक्यावर बसायला काही सहजासहजी तयार झाले नव्हते आणि त्यांनी प्रसिद्धीपासून ते कायम लांबच राहिले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रसिद्धही किंवा रसिकाश्रय किंवा गप्पांचे फड जमवणे किंवा साहित्य संमेलन जाणे आणि अध्यक्षपद मिळवणे किंवा आपला एक कंपू तयार करणे ह्या गोष्टी कायम त्यांनी टाळल्या. पण हा वैयक्तिक भाग झाला. जे नेहमी म्हणत असत तसं द रायटिंग नॉट द रायटर. त्यामुळं यांच्या रायटिंग विषयी आपण जास्त बोलू. तर मी पहिल्यांदा जीएनच्या कथांचा अर्थ आणि जीएनच्या कथांमधील सांकेतिकता यावर थोडस बोलतो. जीएनला नेमकं काय म्हणायचं होतं? जीएनने जेव्हा प्रदक्षिणासारखी कथा लिहिली, जीएनने जेव्हा पुनरपी सारखी कथा लिहिली, जीएनने जेव्हा जखम सारखी किंवा अशा अनेक कथा सांगता येतील. जीएनने निरोप नावाची कथा लिहिली, तेव्हा जीएनला काय म्हणायचं होतं आणि ते त्यांनी असं उघड उघड का नाही सांगितलं, ओव्हर्ट स्वरूपात त्यांनी का नाही सांगितलं, त्यांनी ते कोव्हर्ट स्वरूपात का ठेवलं? तर हे असं करायला एक विशेष कौशल्य लागतं. आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगायचं खरं, पण ते सांगण्यासाठी लोकांना ते सांगितलेलं समजून घेण्यासाठी लोकांना प्रयत्न करावा लागावा अशा स्वरूपात ते मांडणं, त्याला एक विशेष कसब लागतं. ते जीएनकडे होतं किंवा त्याने ते प्रयत्नांनी साध्य केलेलं होतं. मग जीएनच्या कथांना सरसकट आपण रहस्य कथा असं म्हणावं का? तर रहस्य कथा असं मला सरसकट जीएनच्या कथांना म्हणवत नाही. त्याचं कारण असं की जीएनच्या काही कथांमध्ये ओ हेनरी किंवा चर्चिल किंवा अशा बाकी याच्या लेखांप्रमाणे त्यांच्या शेवटी एक कलाटणी असते. पण सरसकट त्या एका साच्यामधल्या कथा नाहीयेत. मी एक दोन कथांची नावं घेतली त्याविषयी बोलून पुढे जातो. पुनरपी नावाची जी यांची कथा आहे त्या नावामध्ये त्याने एक संकेत ठेवलेला आहे की पुनरपी जननम पुनरपी मरणम. तर ती कथा साधारणतः अशी आहे की एक म्हातारं जोडपं, वृद्ध जोडपं आहे आणि ते एका त्यांच्या अवाढव्य घरामध्ये राहत आहे आणि त्या घरामध्ये त्यांची 4 मुलं 4 दिशेला निघून गेलेली आहेत आणि त्या घरामधला कर्ता पुरुष जो आहे तो अगदी मृत्यूशय्येवरती आहे आणि त्या घरामध्ये तिसरी व्यक्ती व्यक्ती नाही पण तिसरा प्राणी म्हणजे त्यांची एक लाडली नावाची मांजरी जी व्यायला झालेली आहे आणि त्या घरातल्या त्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू होतो आणि ती लाडली 4 पिलांना जन्म देतात. आता इथे 4 पिला याचा संकेत आहे की त्या म्हातारीला 4 मुलं असतात. 4 पिलांना ती लाडली जन्म देते आणि त्या घरामध्ये ती एकटी म्हातारी ज्या असं लक्षात येतं की आपला नवरा मृत्यू पावलेला आहे आणि त्या मांजरीनं 4 पिलांना जन्म दिलेला आहे. पण ही बातमी सुद्धा लोकांपर्यंत कळवण्याकरता आपल्याकडे मनुष्यबळ नाही. म्हणून ती एकटी म्हातारी, तिचा मृत्यू पावलेला नवरा, ती लाडली तिची 4 पिलं ते त्या घरामध्ये असतात आणि अचानक त्या म्हातारीला दारामध्ये आणखीन एक मांजर दिसतं. तिला असं वाटतं की ती म्हणते त्या लाडलीला की आपला नवीन संसार बघायला बाळांचे बाबा आलेले आहेत वाटतं. तिला वाटतं की तो बोका आहे त्याचा. पण जवळ गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं ती पण एक मांजरीच आहे आणि ती पण अगदी अशी व्यायला झालेली आहे. म्हणजे जिथं तिच्या यजमानांचा मृत्यू होतो तिथं एक आयुष्य संपतं आणि लाडलीला 4 पिल्लं होतात तिथं दुसरं आयुष्य सुरू होतं. म्हणून पुनर्पी जन्म पुनर्पी मरणम. आणि दुसरी मांजरीच तिथं आहे, दुसरी आलेली मांजरीच आहे आणि ती सुद्धा अगदी व्यायला झालेली टेकलेली आहे. म्हणजे ती सुद्धा आता जन्म देणार नवीन. आणि मग त्याचा अर्थ असा की दुसरा एक मृत्यू या घरात होणार. तो मृत्यू कोणाचा होणार? तर त्या घरामध्ये मरण्यासारखे आपणच होत. म्हणून तिला त्या म्हातारीला आपल्या मृत्यूची चाहूल लागते असा तो त्यामधला संकेत आहे. म्हणजे कळायला सुद्धा ही कल्पना किती अवघड आहे आणि ती जीएनना सरळ मांडता आली नसते का? तर सरळ मांडता आली असती. ज्या स्वरूपात त्यांनी ती मांडलेली आहे त्या स्वरूपात पुन्हा 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 ती वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की मृत्यू, जन्म आणि मृत्यूचं एक वर्तुळ आहे की एक एक अर्धवर्तुळ पूर्ण होऊन तिथे पूर्णविराम येतो आणि तिथून नवीन एक वर्तुळ सुरू होतं. त्यामुळे एक वर्तुळ संपलं आणि दुसरं वर्तुळ आता सुरू होणार. म्हणजे त्या नव्या नव्या मांजरीला पिलं होणार. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या अर्थ असा की कुणाचा तरी मृत्यू होणार आणि तो मृत्यू आपल्याच्या मृत्यूच्या चाहुलीनं ती म्हातारी भयभीत होते अशी ती कथा आहे. तर आता हे लोकांना नाही कळालं. जीएने आपल्या स्वभावानुसार त्या काळात ते काही लोकांना पत्र देऊन कळवत असत की माझ्या कथांमध्ये मला असं अपेक्षित आहे. नंतर नंतर त्यांनी ते बंद केलं. ते असं म्हणत की
लोकांनी शोधावं. अर्थ मला जो अभिप्रेत होता तोच लोकांना कळला पाहिजे असं नाही, पण त्यांना हे असं अभिप्रेत होत. तशी त्यांची जखम नावाची कथा आहे. त्या जखम नावाच्या कथेमध्ये नवरा बायको, त्यांचा एक करता मुलगा, तो करत्या मुलाला वेड लागतं आणि मग त्या वेडाचं सुद्धा जीनी फार चित्रदर्शी असं अप्रतिम वर्णन केलेलं आहे. मुलाला वेड लागतं म्हणजे काय होतं, त्याच्या डोक्यात कशी काय चक्र फिरायला लागतात. पण तो पैशाच्या मागे धावणारा, पैशाला अतिशय कृपण असणारा असा तो नवरा, त्यानं त्या बायकोसाठी केलेले सोन्याचे दागिने, तिच्या हातामध्ये खळखळणारे ते सोन्याचे दागिने, ते बिल्वर, त्या मुलाला लागलेलं वेड, आणि या सगळ्यामध्ये एखाद्या पार्श्वसंगीताप्रमाणे असणारा त्या नवऱ्याच्या मित्राचा उल्लेख. आणि तो नवराचा मित्र कसा, तो अत्यंत हसरा, रसिक, सगळ्यांच्यावर प्रेम करणारा असा तो मित्र. आणि त्यालाही शेवटी वेड लागतं आणि त्याचाही असाच इस्पितळात मृत्यू होतो. याच्या जीएने एक स्पष्ट सूचना देऊन ठेवलेली आहे की तो बाईचा मुलगा जो आहे तो त्या मित्रापासून तिला झालेला मुलगा असतो. आणि त्याला जसा वेड लागतं आणि तो जसा इस्पितळामध्ये मृत्यू पावतो, तसाच आपल्या मुलालाही वेड लागलं, आता तोही इस्पितळामध्ये मृत्यू पावणार. या कल्पनेवर मग ते शेवटचं त्यांचं वाक्य आहे की त्या पुरुषाच्याही लक्षात येतं आणि अगदी चिरगोट सुद्धा कोणी एखाद्यानं हिसकावून घ्यावीत असं वाटलेल्या एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे तो माणूस एका खुर्चीत बसून प्रमाणे ते सगळं सहन करतो. मग ही रचना, हा विचार, हा कळायला अवघड आहे. त्याच्यामध्ये रहस्यकथेचं एक स्वरूप आहे. पण हे त्या माणसाला कसं सुचलं असेल, हे त्या माणसाने ही रचना कशी केली असेल, तसेच असंख्य उदाहरणं देता येतील. म्हणजे काय काय ठिकाणी जीएननी हे ओपन एंडेड ठेवलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये विविध शक्यता येतात, एक शक्यता नाही. त्याचे एखाद्या कथेचे वेगवेगळे अर्थ काढता येऊ शकतो. म्हणजे कवठेचा काय अर्थ काढावा कोणी, ज्याने त्याने ठरवायचं, स्वामीचा काय अर्थ काढावा ज्याने त्याने ठरवायचं आहे. पण काय काय वेळी त्यांच्या मनामध्ये जसं होतं तसं तो अर्थ वाचकांनी काढला नाही, याचं त्यांना दुःख झालं. म्हणजे प्रदक्षिणा ही त्यांची गाजलेली कथा आहे. त्या प्रदक्षिणा या गाजलेल्या कथेमध्ये तो एक स्वार्थी पुढारी आणि त्याच्या स्वार्थाची आणि अक्कलकोटेपणाची असंख्य लक्षणं, हे लोकांना एका स्वार्थी पुढाऱ्याचं, लुच्च्या पुढाऱ्याचं लक्षण वाटलं आणि त्याचं चित्रण वाटलं आणि त्यामुळे ते अतिशय लोकांना आवडली कथा ती. पण त्यात जीएननी अगदी शेवटी पण माझं कोण ऐकून घेणार, हे उद्गार, आबाजी म्हणत असले हे उद्गार, हे दादासाहेबांच्या पुतळ्यावरून येतात अशी एक सूचना देऊन ठेवलेली आहे. म्हणजे पण माझं कोण ऐकून घेणार ही केवळ दादाजींचीच कैफियत नाही, तर ती दादासाहेबांची सुद्धा कैफियत आहे. म्हणजे जो माणूस इतका लुच्चा आहे, जितका अक्कलपोटा आहे, जितका स्वार्थी आहे, जितका डबल फेस्ड आहे, अशा माणसाची सुद्धा काहीतरी आपली बाजू असू शकेल. अशा माणसाची सुद्धा काहीतरी कैफियत असू शकेल. त्याला नाईलाजानं त्या शांताकांचा मोह पडला आणि त्याचा शांताकांचा त्यांनी उपभोग घेतला आणि शांताकांशी लग्न करावं लागलं त्याला, आणि आयुष्यभर शांताकांशी आपल्याला नको असलेल्या मुलीबरोबर तो माणूस संसारात कैद झाला. त्या माणसाची सुद्धा काहीतरी स्वतःची कैफियत असू शकेल. हे बरोबर चूक हे हा भाग वेगळा, पण त्या माणसाला काहीतरी असं वाटत असेल ना की माझं कोण ऐकून घेणार, आणि हे माझं कोण ऐकून घेणार, हे दादाजी कुणाला म्हणतात, तर ते कदाचित परमेश्वराला म्हणत असतील. कोणाच तरी माईक चालू आहे म्हणा. हा, कृपया म्यूट व्हा. कोणाचा तरी माईक चालू आहे. हेमा ताई अंतरकर, कृपया आपण म्यूट व्हा. तर तो त्यातला, अशी ती त्यातली गंमत आहे. तशीच मला वाटतं एक कथा त्यांची तळपट, ही तळपट ही गारुड्याची कथा आहे. त्या गारुड्याच्या कथेमध्ये तो एक गारुडी शेवटी म्हातारा झालेला गारुडी नाही, त्याच्या हातात बळ नाही, पाठीत काठी नाही, असा माणूस शेवटी त्यालाही मोह होतो स्वार्थाचा. तो गोंद्याच्या झोपडीमधलं जनावर चोरतो, पकडला जातो आणि अपमानित झालेला, तेजोभंग झालेला असा तो गारुडी शेवटी आपली सगळी ऊर्जा एकवटून साप पकडायला जातो. तो केशरनाग त्याला डसतो आणि फक्त केशरनागाचे तो तुकडे करतो आणि त्या तळपत्या सूर्याच्या प्रकाशामध्ये ते दोघंही मरून जातात, अशी ती कथा आहे. पण जेना फक्त ते दाखवायचं नव्हतं, झालं
इतर कथानक बरीच आहेत आणि जीएनच्या कथांचं एक वैशिष्ट्य किंवा एक मर्यादा म्हणता येईल की त्यांच्या कथांना उपकथानक बरीच असतात. त्यांच्या कथांचा पैस फार मोठा असतो, त्याच्यामध्ये तपशील फार असतात, त्याच्यामध्ये व्यक्तिरेखा फार असतात आणि त्यामध्ये घटना आणि उपकथानक फार असतात. त्यामुळं कदाचित जे लोकांना आवडत नसतील किंवा समजत नसतील किंवा यांचा कंटाळा येतो असं लोक म्हणत असतील, कारण इतके सगळे तपशील लक्षात ठेवायचे म्हणल्यानंतर थोडासा तो त्याचा भाग आहे. म्हणजे आता थोडस मी बाजूला जाऊन सांगतो, गुंतवळ नावाची त्यांची कथा आहे. तर गुंतवळ नावाच्या कथेमध्ये घडत काहीच नाही. एका मागोमाग एक लोक त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या हॉटेलमध्ये येतात आणि प्रत्येक जण किती गरम होतोय, किती उकडतंय, किती धूळ आहे, किती मुंग्या आहेत, ती फक्त तक्रार करत राहतो. अशी ती वेगवेगळ्या धाग्यांची एक गुंतवळ आहे. त्यामध्ये कथा रचनेप्रमाणे की निर्गाठ उकल असं काही नाहीये. त्या कथेला एक आकृतीबंध नाहीये, पण तरी सुद्धा ती इतकी विलक्षण कथा आहे. तर मी तळपट विषयी बोलत होतो की तळपट मध्ये जेना तो एक लाल रंगाचा प्रवास दाखवायचा होता, ती लाल रंगाचं वर्तुळ दाखवायचं होतं. तसंच मला काकणे बद्दल वाटलं. काकणे बद्दल जेने असं काय म्हटलेलं नाही, पण काकणे जो माणूस वाचतो तो काकणे त्याला एक निळ्या रंगाचं वर्तुळ दिसतं. म्हणजे जसं काकण असतं एखाद्या स्त्रीच्या हातामध्ये, तसे ते कृष्णेचं निळं लुगडं, मग काय ते कावेरीला मिळतं, मग कृष्णेच्या निळ्या बांगड्या, मग त्या कावेरीला मिळतं, असं ते निळ्या रंगाचं वर्तुळ आहे असं काकणे वाचल्यानंतर मला वाटलं. अशी ती गंमत आहे. अशी म्हणजे जैनच्या कथांमधली सांकेतिकता, अशा बऱ्याच गोष्टींविषयी बोलता येईल की सांकेतिकता म्हणजे काय आणि जैनने ती सांकेतिकता आपल्या कथांमध्ये किती प्रभावीपणे वापरलेली आहे. जैनच्या कथांमधली भाषा एक वेगळा विषय आहे, पण मी एका विशिष्ट प्रकारच्या कथांविषयीच आज बोलणार आहे. त्या म्हणजे सामान्य माणसाच्या ज्या जीएननी कथा लिहिल्या त्या कथांमधली भाषा कशी असते आणि जीएनच्या पत्रांमध्ये जीएननी जे लिहिलं त्यामधली भाषा कशी असते. तर त्यासाठी एक दोन मी जीएनच्या लिखाणाचे नमुने वाचून दाखवतो. जीएननी घरामध्ये ब्रिड्रिजर म्हणजे लवबर्ड्स नावाचे पक्षी पाळले होते आणि त्यामधले नाद आणि वीणा अशी त्यांची नावं होती. तर नाद हा पक्षी मृत्युमुखी पडल्यानंतर जीएननी त्यांच्या बहिणीला म्हणजे नंदा पैठणकरांचे पत्र दिलेले आहे. पत्र असं आहे: प्रिय नंदा, एक वाईट बातमी. नादचे छोटे निळे आयुष्य शुक्रवारी संपले. 4 दिवसापूर्वी अचानक त्याच्या पायातील शक्तीच गेली. दांडीखेरीज तो इतर कुठं बसत नसे, त्यामुळे खालून वर जायच्या धडपडीत तो वरच्यावर खाली पडायला लागली. मला स्वतःला असल्यावरती काय करायचे माहित नाही आणि इथे पक्ष्यांच्या बाबतीत डॉक्टर मिळत नाहीत. आम्ही शक्य होते ते केले. प्रभावतीने त्यासाठी खालीच कापडाची गादी तयार केली व त्याला हातात धरून ती दाणे पाणी देत होती. गुरुवारी रात्री तर तिने त्याला रात्रभर हातावरच ठेवले, पण या साऱ्याचा काही उपयोग झाला नाही. मी त्याला हातात घेतले तेव्हाच मी तिला सांगितले होते की हा 2 दिवसापेक्षा टिकायचा नाही. तो आमच्या जवळ 10-11 वर्ष होता. पक्ष्यांचे वय 12 ते 15 वर्ष असते असे मी वाचले होते. कदाचित वार्धक्यामुळे हे आज ना उद्या होणार होतेच, पण झाले तेव्हा आम्हास फार व्याकुळ वाटले हे खरे. 2 दिवसात त्याला झालेला त्रास पाहून मात्र वाटले, जर तो सुधारणार नसेल तर शक्यतो तो संपलेलाच बरा. तो घराचा एक भागच झाला होता. 2-4 चिमूट दाणे, थोडे पाणी आणि कोथिंबीर एवढीच त्याची अपेक्षा व तेवढ्यासाठी तो उत्साहाने गरगर फिरत असे. मुंबईला मी अनेक पक्षी पाहिले, त्यात उत्साहाने तो एकदम पुढे आला म्हणून मी त्याची निवड केली होती. तो वाढला, त्याला पिलेही झाली आणि आता सगळेच संपले. सकाळी देवपूजेच्या वेळी घंटा वाजली की तो हटकून वरून ओरडत असे. आता मला सकाळी फार चुकल्यासारखे वाटते. सगळ्याच गोष्टींची सवय होते, त्याप्रमाणे या गोष्टींची सवय होईलच. या आधी देखील 2-4 पक्षी गेलेच, पण नादची गोष्टच निराळी. त्याच्या आठवणीने एकदम उदास वाटते, पण मुक्कामाचे दिवस ठरलेले असतात. तर अनेकदा वाटते पक्षी वगैरे जिवंत गोष्टीच्या भानगडीत आपण पडायला नको होते, म्हणजे आपण होऊन आणलेली ही व्यथा सहन करायला लागली नसती. पण मग त्याचे मऊ निळे अंग, त्याच्या हातावर येऊन दाणे टिपणे आठवते व व्यथेला मऊपणा आहे हे जाणवते. त्याचे राहणे तेवढेच होते. ही आठवण मी आमच्या बागेत लिंबाच्या झाडाखाली झाकून टाकली. मला हे प्रत्येक वेळी वाचताना महादेवी वर्मांचा गिल्लू हा धडा आठवतो. आम्हाला तो शाळेत होता हिंदीमध्ये आणि गिल्लू हा धडा मी नंतर बऱ्याच वर्षांनी परत ती गिल्लू ही धडा किंवा कथा किंवा लेख वाचला आणि तो जितका व्याकुळ करणारा धडा आहे, तो जितका ते काय खारीविषयी लिहिलेला आहे तसा तितकाच आणि तितकाच प्रभावी मला वाटतं जीएनचं हे पत्र आहे. असं बरंच काय काय आहे. माणसाचे काय माकडाचे काय नावाची एक कथा आहे जी यांनी लिहिली. त्याच्यामध्ये तर त्यांनी जो अर्थ म्हणून दिलेला आहे
त्यांनी तो स्पष्टीकरण म्हणून तो अर्थ एका पत्रात दिलेला आहे, पण ते वाचून देखील, इतक्या वेळा वाचून देखील ते कळलंय मला असं म्हणण्याचं मला धाडस होत नाही. इतकी ती क्लिष्ट म्हणता येईल कथा. जीएनच्या अर्पण पत्रिका ह्याही तशाच अगदी खास, अगदी वेगळ्या शैलीच्या आहेत. जीएनने पत्र लिहिले, जीएनच्या पत्रांविषयी वेगळं काही तासांचं व्याख्यान देता येईल, पण जीएनची पत्र सुद्धा अशीच अगदी लक्षात राहण्यासारखी आहेत. त्यातले एक पत्र मला नेहमी आठवतं आणि ते मी बऱ्याच वेळा सांगत असतो. सुभाष अवचटांना अवचटांचं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा जीएनने जे पत्र लिहिलेलं आहे, पत्र असं आहे की माणसाला आयुष्यात तडजोडी निर्विकारपणे करावे लागतात आणि माणसाचे मर्यादित सामर्थ्य लक्षात घेता त्याने त्या बाबतीत फारशी तक्रारी करू नये. पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक लहान मोठा कोपरा असा असतो जेथे तो तडजोडीच्या ओबडधोबड मळकट पावलांना प्रवेश देऊ इच्छित नाही. किमान तसे होऊ नये त्यासाठी त्याची अविरत धडपड असते. कारण अशा ठिकाणी जर तडजोड करावी लागली तर सगळे आयुष्यच शरमेने कळकून गेल्यासारखे होते. पुढे ही शरम देखील नाहीशी होऊन माणसाचे मन निबड होऊन बसते. ही माणसाची खरी शोकांतिका. कळकून हा शब्द बघा का. कळकून हा शब्द म्हणजे एखाद्या बिनकलहीच्या भांड्यामध्ये जर ताक ठेवलं, ते ताकाला त्याचं जे काय होतं त्याला कळकून म्हणतात. वा. तर अशी यांची भाषा शैली जी आहे ती अशी म्हणजे गारुडी जसा नागाला डोलावा लागतो तशी त्यांना तसंच येनी मराठी भाषेला डोलवायला लावलेलं आहे. आणि त्यांच्या कथांमध्ये सुद्धा असं विशेषतः जैनचा जन्म एकसंब्यातला, त्यांचं कर्मभूमी त्यांची धारवाड, बेळगाव आणि जास्तीत जास्त वर्ष ते धारवाडमध्ये राहिले. धारवाड हे आता तर फारच प्रांतिक भाषावादानंतर धारवाड हे फारच कठोर झालेलं आहे. पण एरवी सुद्धा धारवाडमध्ये मराठी बोलणारे लोक कमी होते, कानडी बोलणारे लोक जास्त होते. त्यामुळे जीएननी आपल्या भाषेला एक कानडीचा वास दिलेला आहे. त्यांच्या काही कथांमध्ये आणि लिखाणामध्ये कानडी शब्द येतात. तर त्यांनी उदाहरणं फार रंजक दिली आहेत. म्हणजे एक दोन उदाहरणं मी सांगतो. माणसे अर्भाट आणि चिल्लर हे पुस्तक आपण वाचलं असेल तर माणसे अर्भाट आणि चिल्लर मध्ये त्यांनी अर्भाट या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. ते म्हणतात अर्भाट म्हणजे एकदम क्लास, एकदम उच्च दर्जाचं. त्याच्यात त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. अर्भाट म्हणजे काय तर मनसुरांचे गाणे कसे झाले, मल्लिकार्जुन मनसुरांचे गाणे कसे झाले तर अर्भाट. मठातले जेवण कसे होते तर अर्भाट. नाटकातल्या हिरण्यकश्यपूच्या मिशा कशा होत्या अर्भाट. अशी त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. तसंच जीएनचं म्हणजे खूप शब्द सांगता येतील जसे वापरलेले. पण मला जवळचा वाटणारा एक शब्द म्हणजे बऱ्याच वर्षांनी मी जीएनच्या लिखाणामध्ये झ्याझ्यात हा शब्द वाचला आणि मला अचानक आठवलं की माझे वडील लहानपणी हा शब्द वापरत असत. तो अगदी जुन्या काळातला शब्द झ्याझ्यात. तर झ्याझ्यात करणे म्हणजे काय तर झ्याझ्यात करणे म्हणजे विनवण्या करणे, मन वळवण्याचा प्रयत्न करणे. जीएनच्या भाषेत सांगायचं झालं तर मंगळवणे. तर मंगळवणे हा सुद्धा एक असा शब्द आहे जो ज्याला एक कानडी वास आहे. असे खूप शब्द आहेत, खूप शब्द आहेत. म्हणजे घर नावाच्या कथेमध्ये ती माई आपल्या मुलांना म्हणते की तो मुलगा काहीतरी सांगत असते, मध्ये मुलगा काहीतरी म्हणतो तेव्हा ती म्हणते की मध्ये चांड्यासारखं बोलू नकोस. आता चांड्यासारखं हा एक त्या भागातला शब्द आहे, सीमा भागामध्ये. तर असे शब्द जीएननी वापरले. म्हणजे काही काही कथांची सुरुवातच जीएननी तशी केलेली आहे की कुठल्या माळावरचं काय, कुठल्या माळावरचं नाव काय किंवा पात्रांची नावं काय, असा हा सगळा प्रकार आहे. आणि याच्यामध्ये आपण जर जीएनच्या सगळ्या कथा किंवा सगळं लिखाण एक समोर घेऊन बसलो तर मला बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो की ज्या माणसानं विदूषक लिहिली त्याच माणसानं पुंका लिहिली, ज्या माणसानं रत्न लिहिली त्याच माणसानं काकणे लिहिली, ज्या माणसानं दूत लिहिली त्याच माणसानं राधी लिहिली. राधी, खैरी ह्या कथा ज्या अशा आहेत की ज्या वाचताना संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी आलं नाही असं होत नाही. आणि एकच मुद्दा सांगून मी थांबतो, तो म्हणजे जीएननी त्यांच्या कथांमधून स्त्रियांना जिवंत केलं.
असं म्हणतात की एखाद्या अनुभवातनं गेल्याशिवाय लेखकाला तो अनुभव कागदावर आणता येत नाही. जे अविवाहित होते त्यांना संसाराचा अनुभव नव्हता, त्यांनी लग्न केलं नाही, तरी सुद्धा संसारामध्ये येणारी सगळी सुखदुःख, नवरा बायकोच्या संबंधामध्ये येणाऱ्या माधुर्य गोडवा हा एका बाजूला, आणि त्याच्याबरोबरच जखम सारख्या कथेमध्ये किंवा स्लीला सारख्या कथेमध्ये नाईलाजानं एकमेकाला सहन करत राहणारी जोडपी, त्याचं चित्रण जीएनी जसं केलं त्यावेळी असं मला खरोखर असं वाटलं की जीएनी त्यांच्या आसपासच्या घरांचे झाकण, घरांचं छत उघडलं आणि आतमध्ये काय आहे ते बघितलं आणि मग ते कागदावर आणलं. तर जीएनच्या कथांमधल्या स्त्रिया कशा आहेत, तर जीएनचेच पूर्वग्रह त्यांच्या लिखाणात आलेले असल्यामुळं त्यांच्या कथांमधली प्रेयसी आणि पत्नी या ज्या स्त्रिया आहेत त्या अतिशय बेईमान, स्वार्थी, बदफैली अशा त्यांनी बहुतेक रंगवलेल्या आहेत. पण त्यांनी राधी सारख्या कथेमध्ये किंवा कैरी सारख्या कथेमध्ये तानी मावशीचं काय किंवा राधीचं काय, किंवा फेड सारख्या कथेमध्ये माधवच्या आईचं काय, किंवा चैत्र सारख्या कथेमध्ये राजूच्या आईचं काय, ही जी वर्णनं केली आहेत त्या स्त्रिया कशा आहेत, तर त्या दारिद्र्यात वाढलेल्या, दारिद्र्यात राहिलेल्या अशा आहेत. पण त्यांचं काळी सुपारडं आहे. त्यांना आपल्याच तर सोडा, पण इतरांच्या ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांच्या त्यांच्यावरही त्यांना मायेची पाखर घालावीशी वाटते. म्हणजे कैरीमध्ये उदाहरण आहे, तानी मावशी आपल्या बहिणीविषयी म्हणते की कशी होती तुझी आई आहे म्हणून ते भाच्याला सांगत असते की ओळख देख नसताना कोणाची तरी गाय व्याली म्हणल्यानंतर तिच्याकडे सूपभर तांदूळ पाठवणारी ती बाई. किती संदर्भ आहेत. ओळख नाही, काही नाही, ओळख देख हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. ओळख नाही, काही नाही असं कळल्यानंतर देखील हा पूर्वीच्या काळीतला संकेत आहे की एखाद्या घरी गाय व्याली किंवा म्हैस व्याली तर त्याचं जे पहिलं दूध असतं, खरवसाचं दूध असतं, खरवसाचं दूध घरोघरी वाट, आणि ते तेवढं खपणं शक्य नसतं. म्हणून जे भांड, ज्या भांड्यातनं खरवसचं दूध पाठवलेलं असतं ते भांड रिकामं पाठवायचं नाही, असा एक संकेत आहे. त्यामध्ये एक मुठभर धान्य घालून पाठवायचं असतं. असं कुठलाही खरवस घरी आलेला नसताना देखील एखाद्याच्या घरी गाय व्याली म्हणल्यानंतर स्वतःहून ओळख देख नसताना त्याच्याकडं सूपभर तांदूळ पाठवणारी ही बाई. किती तलम हे चित्रण आहे, किती बारीक हे चित्रण आहे, आणि त्याच्यामधनं काय काय दिसतं. मी एवढं एकच उदाहरण घेतलं तर त्याच्यामधनं काय काय आपल्याला दिसतं. किंवा फेडमध्ये त्या दामलेच्या थोबडीत मारून आपल्या मुलाचा अपमानाचा बदला घेणारी किंवा अपमानाची परतफेड करणारी आई त्या माधवला म्हणते, चल आता तुला घरी घेऊन, तुला मी चहा ऊन करून देते, चहा गरम नाही, चहा ऊन करून देते, चहा ऊन करून देते असं म्हणून तो माधव तिच्याबरोबर चालायला लागतो. तिच्या पायातल्या जोडवीचा चटचट असा आवाज येतो आणि मग त्यावेळी त्याला शेवटचं वाक्य असं आहे की त्या जोडवीच्या आवाजाची मला विशेष ऐट वाटली, विशेष ऐट वाटली. तर असाच तो सगळा प्रकार आहे. शेवटी असा 40 मिनिटं 35 एक मिनिटं बोललेलो आहे. शेवटी मी काल परवाच कुठेतरी म्हणालो तसं की हे सगळं कशाला, म्हणजे हा मी चांगला भाग सांगितला, याच्याबरोबर जीएननी अतिशय व्याकुळ करून टाकणाऱ्या कथा लिहिलेल्या आहेत. माणसाच्या हृदयात हात घालून माणसाच्या आयुष्यातलं जे चिरंतन दुःख आहे ते दुःख त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडले. आणि दुःख हे काय कशा एकाच प्रकारचं असत नाही. हॅपी फॅमिलीज आर ऑल हॅपी आर लाईक, बट इच अनहॅपी फॅमिली इज अनहॅपी इन इट्स ओन वे, हे त्यांनी वाक्य दिलेलं आहे. तर त्यामुळं एक दुःखाचे पदर, वेगवेगळ्या दुःखाचे मिळतात. त्यामध्ये दारिद्र्य असेल, त्यामध्ये शारीरिक व्यथावेदना असतील, त्यामध्ये शोषण असेल, त्यामध्ये निपुत्रिक्त असेल. निपुत्रिक्त हा केवढा त्यामध्ये अजूनही आहे सोशल टॅबू. त्या काळामध्ये केवढा मोठा सोशल टॅबू होता. आणि वंश सारखी कथा मध्ये, स्त्रीलासारखी कथा त्यामध्ये जी काय की अगदी एखाद्या स्त्रीच्या काळजाला हात घालून लिहावं तशी वर्णनं केलेली आहे. शेवटचा भाग असा की हे सगळं कशासाठी करायचं, हे सगळं विकतचं दुखणं आपण आपल्या अंगावर का घ्यायचं. आपल्याला सुहास शिरवळकरांची एखादी कादंबरी डोळ्यासमोर ठेवून झोपता येत नाही का, किंवा जाऊ दे मी बाकीची नावं घेत नाही, पण अशा अशा असंख्य आहेत, असे पैशाला पासरी लोक आहेत. हे सगळं सोडून आपण या विकतच्या हात कशाला घालायचं.
हम्म, हम्म, मॅलरीचं जे प्रसिद्ध वाक्य आहे, बिकॉज इट इज देअर, हम्म, हम्म, बिकॉज इट इज देअर, की हम्म, हम्म, हे ते आहे आणि ते महत्वाचं आहे. आणि ते आपल्याला जास्त समृद्ध करणार आहे, ते आपल्याला जास्त आनंद देणार आहे. आणि सगळं सोपं असलं पाहिजे, सगळं अगदी सुलभ असलं पाहिजे असं नाही. त्याच्या पलीकडेही आयुष्य आहे, त्याच्या पलीकडे माणूस म्हणून आपल्याला काही विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. तर हे असं सगळं करावं म्हणून जीए वाचा. परत शेवटी की हा ज्याचा त्याचा आवडीचा विषय आहे, ज्याला त्याला ते स्वातंत्र्य आहे. जे न वाचण्याचं स्वातंत्र्य आहे, जे न समजण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि जे न आवडण्याचं स्वातंत्र्य आहेच आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. संजीवजी, इतक्या प्रचंड ओघवत्या शैलीत आपण आमच्यासमोर जी उलगडून दाखवले, म्हणजे जी आपल्याला खूप कळलेली तर आहेच, त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे, परंतु इतरांना ते इतके सोपे करून सांगितले आपण, इतके उलगडून सांगितलेत आपण. खरोखर म्हणजे मला जॉन किट्सची एक कविता आठवली, ऑन फर्स्ट लुकिंग इन टू चॅपमन्स होमर. म्हणजे होमर हा कळायला अवघड, पण चॅपमननी त्याचं जे विश्लेषण केलं, रसग्रहण केलं, ते वाचल्यानंतर मग तो जॉन किट्स म्हणतो, then felt I like some watcher of the skies when a new planet swims into his cane. आणि मग तो कॉर्टेज नावाचा जो खलाशी असतो, त्याला पॅसिफिकचा किनारा दिसल्यानंतर मग तो जे वाक्य उच्चारतो की देन फेल्ट आय लाईक सम वॉचर ऑफ द स्काय ऑर लाईक स्टाउट कॉर्टेज विथ ऑल इज मेन स्टेअर्ड सायलेंट अपॉन अ पीक इन डॅरियन. खरोखर म्हणजे एक विश्व आमच्यासमोर तुम्ही उलगडून दाखवलंय, आणि इतक्या ओघवत्या शैलीमध्ये इतकं प्रसन्न सगळं वातावरण तुम्ही निर्माण केलंय. खरोखर मनापासून धन्यवाद तुम्हाला. आणि थँक्यू. आपला हा कार्यक्रम आहे तो काही वन वे ट्रॅफिक नाही आहे, इंटरॅक्टिव्ह कार्यक्रम आहे. तर श्रोत्यांना आता मोकळीक आहे, एक 5-10 मिनिटं सरांशी संवाद साधायची. आपल्या मनात काही शंका असतील तर जरूर विचारा. सागरनी हात सगळ्यांनी वरती अनम्यूट होता. व्हा, काही हरकत नाही. येस येस सर. खरं खरं पाहता हे औपचारिक होईल. आयोजकांना खूप खूपच धन्यवाद देतो. आज डॉक्टर संजीव सरांनी बोटाला धरून सगळ्या कथांचं, ज्या काही कथा इथं सांगितल्या हो. त्याचं आकलन नक्कीच आमचं वाढवलेलं आहे. माझे 3 प्रश्न खूप छोटे आहेत. खरं तर त्या प्रश्न असे असंख्य प्रश्न पडत असतात, आणि ते प्रश्न सरांसारखी व्यक्तीच त्याची उत्तरं सांगू शकतील. तर माझा पहिला प्रश्न आहे, सर, अनेक कथामध्ये जीएनच्या माधव हा येत असतो. माधव हे पात्र येतं. मग हे जे पात्र आहे, मग फेडमध्ये असेल की अजून 1-2 ठिकाणी माधव आहे, तर तो माधव म्हणजे जीए आहेत का? एक माझ्या मनाला पडलेला हो. प्रश्न. दुसरा एक प्रश्न असा आहे की घर जी कथा आहे ती त्या घर या कथेचा शेवट हा असा म्हणजे खूपच वेगळा केलेला आहे. बऱ्याच वेळेस तो 2-3 वेळेस वाचल्यानंतर तो शेवट कळतो. तर म्हणजे त्या त्या शेवटाबद्दल तुमचं काय मत आहे? हा एक. आणि तिसरं, की जीएननी भेट नावाची कथा लिहिली, तर जीएनचा बौद्ध साहित्याचा अभ्यास असेल हे तर नक्कीच आहे, पण त्यांनी काही मिथक कथा लिहिलेल्या आहेत लोककथाचा आधार घेऊन. तर या जातक किंवा मिथक कथाबद्दल आपण काय सांगू शकाल? हा, संजीव सर. पहिला प्रश्न म्हणजे जीएनच्या कथेमधले माधव म्हणजे जीए आहेत का? जीए नी किती प्रयत्न केला तरी त्यांच्या वेगवेगळ्या कथांमधून ते डोकावतात. सगळ्यात जास्त जीए डोकावलेले आहेत ते म्हणजे माणूस नावाचं बेटामध्ये जे दत्त जोशीचं पात्र आहे, ते जीएनच्या वैयक्तिक म्हणजे त्यांचं जे खाजगी व्यक्तिमत्व होतं त्याच्याशी अगदी जवळीक साधणारं आहे. बाकी माधव हे त्यांचं आवडतं नाव होतं, त्यामुळे माधव नाव त्यांनी उपयोग केलाय. बऱ्याच ठिकाणी वापरलं. हो, ते त्यांच्या पराभव मध्ये पण माधव आहे, नंतर फेड मध्ये पण माधव आहे. माधव म्हणजे जीए असं मला वाटत नाही. जीएनी काही काही ठिकाणी स्वतःचा एक उल्लेखाला म्हणून सांगतो, एक मित्र एक कथा नावाची त्यांची एक कथा आहे आकाश फुलेमध्ये. त्याच्यात त्यांनी एक वेगळा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी काय केलेलं, त्यांनी 2 पात्र उभी केलेली आहेत. म्हणजे सांगणारा एक माणूस आणि त्याचा मित्र, ते 2 पात्र अगदी वेगवेगळी आहेत. डॉक्टर जेकिल आणि मिस्टर हाईड सारखा तो प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये काही काही गुण आपल्यामध्ये, काही गुण इकडे आणि काही गुण तिकडे असे त्यांनी टाकले. म्हणजे ती 2 पात्र डोळ्यासमोर एकत्र केली, ती 2 पात्र एकत्र केली आणि त्यातला काही भाग काढून टाकला की मग जे उरतात ते जीए. असा एक त्यांनी वेगळा प्रयत्न केलेला आहे. उदाहरण सांगतो की
मित्राचं वर्णन करताना त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की त्या माणसाला पेपर बॅग्स अमेरिकन कादंबऱ्या आवडत असत, पण त्याला दोस्तोवस्की किंवा टॉल्स्टॉय असं अजिबात आवडत नसे. हे खरं तर जीएनच्या स्वतःच्या आवडीच्या बरोबर विरुद्ध आहे. आणि काही काही गोष्टी त्यांनी धूम्रपानाचं व्यसन त्या माणसाला होतं हे सांगताना बाकी आपलं धूम्रपानाचं व्यसन त्यामध्ये घातलं. अतिशय रंजक तो भाग आहे. दुसरं म्हणजे घर या कथेचं शेवट आहे की भिंतीने त्यांच्या भोवती घर होण्याचे नाटक सुरू ठेवले असं प्रकारचा काही ते शेवट आहे. जीएनच्या बऱ्याच गोष्टींमध्ये शेवट असा ओपन एंडेड असतो, म्हणजे त्याचं तो ती कथा संपली असं वाटत नाही. त्याच्या पुढेही काही लिहित तरी ते वाचक आपल्या कल्पनेनं त्याच्या पुढे न्यावीत असं जीएनने तो ओपन एंडेड ठेवलेला आहे. म्हणजे स्वप्न नावाची जी कथा आहे ती स्वप्न नावाची कथा संपते आणि स्वप्न नावाची कथा संपल्यानंतर असं वाटतं की अरे हे काय वाचलं आपण, ही कशावरती ही कृष्ण कथा संपली. तो मोराचा पिसारा आहे, पिसाऱ्यामध्ये मध्ये तो रंग दाखवणारे घड्याळ असतं, ते रंग दाखवणारे घड्याळ पुढं मागं होत राहतं, अशी ती स्वप्न नावाची आहे. पण स्वप्न नावाच्या कथेचा आधीचा पसारा लक्षात घेतला तर हा शेवट कसा काय त्यांनी निवडला असं नवल वाटतंय. जैनच्या कथांचं वैशिष्ट्य आहे किंवा ती त्यांची मर्यादा आहे असं म्हणता येईल. मिथक कथा खूप त्याच्याविषयी बोलणं आणि लिखाण झालेलं आहे की वेगवेगळ्या मिथकांचा जैननी कसा वापर केला असा. मला असं वाटतं की हे 2-3 विषय असे आहेत ज्याच्यावरती कोणीतरी अधिक सिस्टमॅटिक, अधिक शास्त्रशुद्ध असा अभ्यास करावा. एक म्हणजे हा मिथकांचा तर हा आहेच. दुसरा एक माझ्या मनामध्ये विषय बरेच दिवस बोलतो आहे, तो म्हणजे इंग्रजी साहित्याचा जीएनच्या लिखाणावर असलेला परिणाम. एक उदाहरण सांगतो. शॅलॉट नावाची त्यांची कथा आहे. शॅलॉट नावाची कथा त्यांची द लेडी ऑफ शॅलॉट वरनं शॅलॉट हे नाव घेतलंय. पण हे आता आपल्याला कळतं, आपल्याकडे जेव्हा इंटरनेट आहे आणि आपण शॅलॉट म्हणजे काय याचा शोध घेऊ शकतो. ज्या काळात शॅलॉट प्रकाशित झाली त्या काळात बऱ्याचशा लोकांना शॅलॉट म्हणजे काय हे कळलंच नसेल. आणि काशीची कथा, तिचं नाव काशी आणि त्याच्यामधला जो व्हिलन किंवा हिरो आहे तो त्याचं नाव नामू. काशी आणि नामू यांच्या कथेला जीएननी शॅलॉट हे नाव का दिलं, तर आता कळतं की ते लेडी ऑफ शॅलॉट वरनं ते झालेलं आहे म्हणून. तर मला असं वाटतं आणि माझी मी अशी आशा करतो की काही लोक हे धागे घेऊन पुढे जातील आणि मग मिथकांचा जैनच्या कथांवरती परिणाम किंवा इंग्रजी साहित्याचा जैनच्या कथांवरती परिणाम याच्यावरती वेगळा स्वतंत्र अभ्यास होईल ही मला आशा आहे. छान. खूप समाधानकारक उत्तर दिले. मला वाटतं सागरचं समाधान झालं असेल पूर्णपणे नक्की तुमच्या नक्कीच उत्तरांनी. सर, नक्की. खूप खूप नक्की नक्की धन्यवाद. नक्की. बरं. सर, विनोदी कथांबद्दल काय सांगाल? जीएननी एक विनोदी कथा लिहिली आहे कुठली तरी, पण ती सामान्यपणे वाचायला मिळत नाही. भिंतीतून जाणारा माणूस ही तशी म्हटली तर विनोदीच कथा आहे. संजीव सर बोलतील. हां. जाणारा माणूस, फलश्रुती आणि एक अरेरे विचारांतिका ही त्यांनी अनुवाद केलेली एकांकिका आहे. तर जीएनचा विनोद म्हणजे ब्लॅक ह्युमर, अस्वलांनी डार्क डार्क ह्युमर. अस्वलांनी केलेल्या गुदगुल्यांसारखा हो आहे. हो हो, डार्क त्याने ह्युमर नुसतं सारखं हसू आहे. येत नाही, ते तर हो रक्तबंबाळ करतो तो. हो हो हो. आणि म्हणजे एक उदाहरण सांगतो. एका मिनोट नावाच्या माणसाला कोणीतरी विचारतो की काय नाव तुझं मिनोट, काय करतोस तू. तर मग मिनोट म्हणतो मी एक कवी आहे. तर मग विचारणाऱ्या माणसाच्या मिशा अधिकच गालाजवळ वळल्या. तो म्हणाला कवी आहेस, मग पोट कसं भरतोस. तो अशा प्रकारचा तो विनोद आहे. सर फलश्रुती मला आवडली आणि भिंतीतून जाणारा माणूस तर आहेच. सर अंजनमध्ये तो दत्तम भट असतो, तो पण असाच विनोद करत असतो. कोणीतरी म्हणतं की अमुक व्यक्ती 2 महिन्यांनी मरणार आहे, तर तो म्हणे नाही नाही 7 आठवड्यांनी मरणार आहे. असं त्या दत्तम भटाचं पलीकडे झोपून काहीतरी मार्मिक शेरेबाजी चालू असते. आणि डार्क ह्युमर येतो. म्हणजे दत्तम भट हा दिवंगत झालेला त्या वेगळ्या विश्वातलं पात्र आहे, पण तो प्रत्येक वेळेला अमक्या व्यक्तीची अमक्या महिलेबरोबर 15 वर्षापासून भानगड आहे, तो म्हणतो नाही नाही 17 वर्षापासून भानगड आहे. तर ते डार्क ह्युमर जो आहे ना, तो अगदी आपल्याला एक वेगळंच काहीतरी वळण त्या कथेला देतो. बरं, अजून कोणाला काही विचारायचं आहे? तर मी विचारू? येस येस, बोला निमते. हा, सर तुम्ही फार सुंदर सांगितलं. धन्यवाद. म्हणजे बरेच पण एक मला विचारायचं होतं. तुम्ही म्हणालात की जीए प्रसिद्ध परांगमुख होते. म्हणजे ते काय बरोबर आहे तसं ते साहित्य संमेलनाला जात नव्हते, फोटो पण देत नव्हते. आणि
पण ते पुस्तकं प्रसिद्ध करत होते आणि त्यांचे काही काही लोकांशी इतके जवळचे संबंध होते की त्यांना व्यवस्थित मराठी साहित्य विश्वात काय चाललंय, काय घडामोडी होत आहेत ते त्यांना बरोबर माहिती असायचं. तर हे जे सांकेतिक स्वरूपातलं लिहिणं किंवा गूढ लिहिणं, नियतिवाद असणं, हा जो फॉर्मॅट त्याने ओव्हर अ पिरियड डेव्हलप केला, तो त्यांच्या समकालीन जे कथाकार होते, म्हणजे कथा लेखन करणारे होते, त्यांच्यापासून आपलं वेगळं असं हे डेव्हलप करायला त्यांनी केला का? कारण त्यांचं जर पत्र लेखन वाचलं आपण सुनीतीबाईंच्या बरोबरचं किंवा जयवंत दळवींबरोबरचं, तर ते जीए एकदम वेगळेच वाटतात. म्हणजे खूप आनंदी आणि म्हणजे खूप असं हास्य विनोदाची पण आवड असणारे असं वाटतं. आणि ऑफकोर्स साहित्याचा अभ्यास असणारे. पण त्यांच्या कथांमधून जे डोकावतं ते एक वेगळं विश्व असतं. आणि तुम्ही म्हणाला तसा त्याच्यातला स्पेक्ट्रम खूप वाईड आहे, पण तो त्यांनी स्वतः असं डेव्हलप केला का? हा, सरांना हा बोलू माझा द्या. प्रश्न. हा. जीए व्यक्ती म्हणून कसे होते याच्याविषयी गणेश कुलकर्णी बोलणार आहेत, त्यामुळे मी त्यात जात नाही. पण जीएनी बऱ्याच वेळा उद्धृत केलेलं वाक्य म्हणजे द रायटिंग नॉट द रायटर. त्यामुळे एखादा लेखक, एखादा कलाकार कसा असतो, त्यातून कलेतनं आपण बघावा, त्याच्या पलीकडे तो सामान्य माणूस असतो असं म्हणून त्यांनी ते प्रसिद्धी प्रामुख्य राहिलेले आहे. आणि ते बरोबर आहे की त्यांनी स्वतःच्या पुस्तकांच्या आवृत्त्या सुद्धा काढायला नकार दिला. त्यांनी पुस्तकं काढल्यानंतर त्याची 500 प्रतींचीच आवृत्ती असावी याच्यावर त्यांचा भर असे. दुसरी आवृत्ती काढायला त्यांचा बऱ्याच वेळा नकार असे, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की मी लेखन लिहिण्यासाठी एवढे कष्ट घेतो, माझी पुस्तकं अशी गणागणपतीसारखी कोणाच्याही हातात जाऊ नयेत आणि ती मिळवण्यासाठी लोकांनी कष्ट करावेत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य हे अतिशय रसिकतेनं भरलेलं होतं. ते अत्यंत रसिक होते. खाण्यापिण्याची आवडीनिवडी, चित्रकला, शिल्पकला, संगीत, इंग्रजीची चित्रपट, या सगळ्यामध्ये त्यांना अतिशय रस होता. आणि त्यांच्या लिखाणामधनं जसं वाटतं की हा एक अतिशय तिरसट डोक्याचा वृक्ष व्यक्तिमत्वाचा माणूस असेल, तसं अजिबात नव्हतं. त्यामुळं आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की हे जीएननी डेव्हलप केलेलं होतात का, त्याच्या मी एकच त्याचं कारण सांगतो. एम ए ला जेव्हा जीए होते तेव्हा त्यांच्या वर्गामध्ये पांडुरंग कुमठा नावाचे त्यांचे मित्र होते. पांडुरंग कुमठानी आठवणीतली स्मरणामध्ये दिलेलं आहे की त्या काळात मध्ये सुद्धा जीएनचं वाचन प्रचंड होतं. त्यांनी सगळे इंग्रजीत वाचलेलं आहे. प्रचंड म्हणजे किती, तर कुमठा म्हणतात दिवसाला 500 ते 600 पानं जीए सहज वाचत असत. तर एवढं जर वाचन असेल आणि इतकी वर्ष असेल, तर मला वाटतं त्या माणसाची अभिरुची समृद्ध होणार आणि त्या माणसाकडनं काहीतरी फार चांगलं लिहिलं जाणार, त्यात काही शंकाच नाही. निमताई, असा विरोधाभास पुष्कळ लेखकांच्या बाबतीत आढळतो. आता चिवी जोशींना मी वैयक्तिकरित्या मराठीतला सर्वश्रेष्ठ विनोदकार मानतो, पण चिवी खाजगी आयुष्यामध्ये अत्यंत सिरियस होते. असा काही कोणाबरोबर विनोद कोट्या वगैरे अजिबात करत नसत. ते सगळं त्यांच्या लिखाणामध्ये फक्त दिसायचं आपल्याला, आणि खाजगी आयुष्य त्यांचं पूर्णपणे त्याच्या विरुद्ध होतं. तर लेखकांच्या बाबतीत असं होतं बऱ्याच वेळेला. अजून कोणी कोणाला काही शंका असतील तर कृपया विचाराव्या. आणि बोला. म्यूट आहेस तू. हा, चंदू म्यूट आहे. सर. चंदू सरांना बोलायचं आहे का काही? नाही नाही, दीपकना काही शेअर करायचंय का असं मी दीपकनं विचारणार आहे. हां, दीपक. हा, दीपक आपण अनम्यूट व्हा. दीपक, आपली ओळख करून द्या. मी माधव पुराणिकचा शाळेतला मित्र. बरं बरं, अच्छा, मी नमस्कार. दिल्लीला असतो आपलं आणि स्वागत आहे. सुप्रीम कोर्टात सिनियर ऍडव्होकेट म्हणून वा वा, प्रॅक्टिस करतोय. खूपच छान. बोला बोला, आपल्याला काही विचारायचंय? नाही, पहिल्यांदा जे इंट्रोडक्शन झालं तेच होय. माझं मत होतं आणि माझ्या बायकोचंही तेच मत होतं की हे इतकं क्लिष्ट का लिहितात. हो 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 हो. त्यामुळे म्हणलं मला ऐकायचं होतं की कसं एक्सप्लेन करतात. सो ही डिड इज जॉब व्हेरी वेल. हो हो हो. थँक्यू आता सर. पीएचडी मिळवलेल्या माणसांनी सांगितल्यामुळे ते जास्त अप्रिशिएट झालं.
नक्कीच नक्कीच. आणि आपल्या मोर इंटरेस्टिंगली आता मला माधवला ऐकायचंय. हो हो, माधव सर बोलणारच आहेत. हा. पण संजीवजी आपल्याला जीएनच्या पुष्कळसं जवळ घेऊन गेले याबद्दल हो अजिबातच हो, शंका नाहीये. करेक्ट करेक्ट. म्हणजे त्यांनी आणि बारीक सारीक व्यक्तींबद्दलचं त्यांना काय म्हणायचं होतं हे त्यांनी खूप सोप्या ह्याच्यात सांगितलं आपल्याला. हो हो, म्हणजे प्रचंड व्यासंगच आहे तेवढा, त्यामुळे ते पटापट त्यांच्या बोलण्यातून प्रकट होतं. करेक्ट काही करेक्ट प्रश्नच नाही त्या बाबतीमध्ये. करेक्ट. बरं, पुनश्च एकदा मी संजीवजींना धन्यवाद देतो. आणि आता आपण पुढचे मान्यवर वक्ते आहेत त्यांच्याकडे वळूया. तर त्यांचाही अधिकार तेवढाच आहे. हे त्यांनी जीएनवरती लिहिलेलं पुस्तक अंधार वाटेवरील गूढ प्रकाश, आणि चतुरस्र व्यक्तिमत्व आहे डॉक्टर माधव पुराणिक यांचं सुद्धा. हे सुद्धा खरं शास्त्र शाखेचेच विद्यार्थी बरं का. आणि यांचा विषय होता पदार्थ विज्ञान आणि गणित. पदार्थ विज्ञान आणि गणित घेऊन MSc झालेले गृहस्थ. त्याच्यानंतर ते संस्कृतकडे वळाले आणि त्यांनी PhD कशामध्ये करावी तर भारतीय तत्त्वज्ञानामध्ये PhD केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप आहे. ते ट्रेकर आहेत, एव्हरेस्ट बेस कॅम्प त्यांनी केलेला आहे, स्टेट बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांची इतरही बरीचशी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. कृष्णकमळ, नदीकाठचा मठ वगैरे, दत्त संप्रदायातले साधक आहेत. असं बहुरंगी व्यक्तिमत्व माधव पुराणिक यांचं आहे. आणि आता ते आपल्याशी बोलणार आहेत. त्यांचं पुस्तक आहे, त्याच्यातलं एक मुख्य सूत्र असं आहे की जीएनचं वाङ्मय जे आहे किंवा जीएनच्या ज्या कथा आहेत त्यांची आपल्याला काही सूत्रांमध्ये विभागणी करता येते. तर माधवजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. त्या आवाज ऐकू येतोय ना? येस येस. ओके. हा, तर पहिलं भाषण अगदी सोपं सहज सुंदर झालं. आता हे दुसरं भाषण थोडंसं गंभीर आणि थोडंसं होईल याबद्दल आधीच तुम्ही तयारी करून घ्या मानसिक. जीए हे युगांतक महान कथाकार होते. 1955 ते 1975 मध्ये अस्तित्ववादाच्या प्रभावाखाली त्यांनी सगळ्या आपल्या महत्वाच्या कथा लिहिल्या. आणि मराठी साहित्यामध्ये प्रथमच गेल्या 100 वर्षामध्ये दुःखाला मध्यवर्ती स्थान देणारा आणि एक नवीनच तत्वज्ञानाची वाट निर्माण करणारा साहित्यिक म्हणून जीएनकडे आपल्याला बघता येईल. जीएनच्या सगळ्या कथा 2 टोकांमध्ये असतात. पहिला टोक म्हणजे मृत्यूचा थंडगार स्पर्श आणि दुसरं टोक म्हणजे नियतीची असीम शक्ती जी आपल्या माणसांच्या भावबंधांना अगदी अगतिक करते, नगण्य करते. आता जीएनचं कथाविश्व कसं होतं तर जीएनचं कथाविश्व हे त्यांच्या विश्लेषक बुद्धी, चिंतनशीलता, कल्पनाशक्ती आणि मर्मभेदी निरीक्षण शक्तीतून फुललेलं होतं. आणि ते अनेकार्थक होतं. ते जवळजवळ महाकाव्यासारख्या सर्गासारख्या त्यांनी काही कथा लिहिल्या आहेत. कथा अस्तिस्तोत्र, कथा ऑर्फियस वगैरे. जीएनच्या कथा ग्रीक शोकांतिकेचा घाट घेऊन येतात. त्यांच्या कथांनी त्यांच्या वाचकांच्या दुःखांनी, त्यांच्या पात्रांच्या दुःखांनी वाचक भारावतो आणि शुद्ध होतो, झपाटून जातो. पण जीएनच्या कथांचा वाचकांवर होणारा परिणाम हा वेदनामय असतो, थोडासा व्याकुळतेचा असतो आणि तोच ठसा आपल्या मनावर उमटतो. जीएनच्या जीवन दृष्टीकडे आपण थोडक्यात वळू आणि जीएनच्या शब्दातच मी त्यांची 12 आशय सूत्र मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जीएनच्या पहिल्या काही कथा संग्रहांमध्ये म्हणजे पारवा, हिरवे रावे, रक्तचंद, निळा सावळा याच्यामध्ये जीएननी रक्ताच्या नात्यांचे म्हणजे रक्तांच्या नात्यांमधून आपल्याला प्रेम, वात्सल्य अशा उत्कट भावनांचा अनुभव येतो. पण त्याचबरोबर ही नाती क्षणभंगूर असतात आणि ते सारखी बदलत असतात याचा प्रत्यय दिला. नंतरच्या कथा संग्रहांमध्ये ज्या रूपक कथा होत्या, सांड शकुन, काजळमाया वगैरे, त्यांनी फक्त मृत्यूच्या नात्याचा विचार केला. आणि हे मृत्यूचं नातं सुद्धा त्यातनं काय आपल्याला जाणवतं तर मरणाधीनता. माणूस हा परतंत्र आहे, पराधीन आहे, भयग्रस्त आहे आणि तो
आसक्तीने बांधलेला आहे, अशी सर्व सूत्र आपल्याला जाणवतात. पहिल्या काही कथांमध्ये आपल्याला पराभव, माघारा, पाळणा अशा काही कथा आहेत. दुसऱ्या काही कथांमध्ये सांशकुन मधल्या भिंत, गीतपाखरू, सर्प, काली अशा काही कथा आहेत. जीएननी अस्तित्वाचं मूल रूप हे दुःखमय आहे, हे त्यांच्या लिखाणाचं मुख्य सूत्र. आणि या आशय सूत्राच्या हे त्यांनी कशी मांडणी केली, तर प्रत्येक कथेत एक प्रतिमा असते, प्रधान प्रतिमा म्हणू. त्या प्रधान प्रतिमेचा ते आपल्या आशयाशी सुसंवाद करतात. त्या प्रधान प्रतिमेनंतर तुम्हाला काय जाणवतं, तर प्रकाश आणि अंधार यांची काही प्रतीकं. त्याच्या पलीकडे काय जाणवतं, तर जीएनची जीवनदृष्टी. आता या जीवनदृष्टीचे मुख्य घटक कुठले, तर जीवन असंबद्ध आहे, विसंगत आहे. आणि पण जीएननी या असंगत विसंगत जीवनाचा शोध आपल्या आदिमतेमधल्या वासना आणि भावनांमधून घेतला. आता आपण जीएनच्या या थोडीशी अशी या पार्श्वभूमीवर जीएनच्या कथांमधली जी 12 आशय सूत्र मला दिसली, ती मी एका मागून एक तुमच्या पुढे मांडतो. पहिलं आशय सूत्र म्हणजे मानव हा नियती शरण आहे. माणसाला निवडीचं स्वातंत्र्य आहे, पण ते खूप मर्यादित आहे. आणि आपल्याला नियतीचा फटका बसला की आपण त्यापुढे काही करू शकत नाही. मग जीएनची पात्र निराशेकडे जातात आणि शेवटी जणू मृत्यूच त्यांची सुटका करतो. जीएनच्या महासर्गाचा स्पर्श लाभलेली एक कथा आहे, कथा अस्ति स्तोत्र. त्या कथेतलं सूत्र असं आहे की मानवी जीवनाचा निसर्ग शक्तींशी काहीही संबंध नाही. कथा अस्ति स्तोत्रमध्ये जीए लिहितात काय, तर उन्हात तावून निघालेल्या कवटीप्रमाणे स्वच्छ आभाळाखाली समुद्र शांत आहे, समुद्र स्थिर आहे. एक जीव येतो, तो जातो, पहिल्याची जागा दुसरा घेतो, समुद्राला त्याचं काही सोयर सुतक नाही. समुद्र केवळ होता, केवळ आहे, केवळ असतो आणि तो अमर आहे. त्याच्यात जन्माचा स्फोट नाही, म्हणून मरणाचं विसर्जन नाही, आणि तो अमर आहे. अशा पद्धतीने या निसर्ग शक्तींचा आपल्या मानवी जीवनाशी काही संबंध नाही, असं सूत्र त्यात मला आढळलं. जीएनच्या एक शिखर कथा आपण म्हणू, कथा विदूषक. त्या विदूषक कथेमध्ये जीएननी असं सूत्र मांडलेलं आहे की कोणतंही सत्य शाश्वत नसतं. प्रत्येक व्यक्तीचं सत्य हे त्याच्या पुरतच सीमित असतं आणि ते दुसऱ्या कोणाला देता येत नाही. विदूषक मध्ये आणि हे जे सत्य असतं ना, ते अंशाने कळतं. काय वेळेला ते मायावी रूप घेऊन येतं, कळत पण नाही. हे जेव्हा विदूषकाला कळतं तेव्हा तो कोलमडून पळतो, कारण तो बुद्धी आणि तर्क याच्या जोरावर सत्याचा शोध घेण्याकरता निघालेला असतो. या कथेमध्ये जीएनने एक अलौकिक ज्याचा स्पर्श झालेली प्रतिमा मांडलेली आहे. ती प्रतिमा अमात्य कन्या चंचला ही कशी व्यक्त करते ते आपण बघू. चंचला म्हणते, वर्तमानाच्या लहरीवर तरंगणारी मी एक यकश्चित युवती आहे. भविष्य काय हा तलम आणि तरंग होऊन माझा भूतकाळ होतो आणि माझ्या भूतकाळात माझं सत्य मला दिसतं. पावलं चालत असता थांबल्यावर साचलेल्या पाण्यात किंचितसं चंद्रबिंब दिसावं, त्याप्रमाणे मला माझं सत्य जाणवतं. त्या सत्यावर माझ्या जीवनाची रक्तमुद्रा आहे आणि हे सत्य फक्त माझंच आहे, माझ्या पुरतंच आहे. या सत्याचं दान मी कोणाला देऊ शकत नाही किंवा त्याच्या सत्याचा स्वीकार मी करू शकत नाही. हे समजलेली मी एक यकश्चित युवती आहे. आणि ही निसर्गातली तुम्ही म्हणता काय घटित आहेत. वारा वाहतो, या फुलांना झाडांना अशी छान फुलं आली आहेत, फळं आली आहेत. ही माझ्या दृष्टीने, चंचलेच्या दृष्टीने निव्वळ क्षुद्र घटिते आहेत. त्याला माझ्या दृष्टीने काहीही महत्व नाही. असं जीएननी व्यक्तिगत सत्य, शाश्वत सत्याचं एक सूत्र मांडलेलं आहे.
आता आपण त्यांची एक शिखर कथा स्वामीकडे जाऊ. स्वामी कथेमध्ये स्वामी कथेचा नायक प्रवासी याला मठाधिपती महंत अंधार कोठडीत डांबून ठेवतो आणि अशा एकाकी अवस्थेत तो प्रवासी महंताला म्हणतो, अरे मी इथे करू तरी काय? महंत येथे मानवी जीवनातल्या स्वातंत्र्याचं स्वरूप जीएंनी इथे मांडलेलं आहे. जीए म्हणतात, त्यांच्या मला कळलं त्याप्रमाणे मानवी जीवनातलं स्वातंत्र्य हे सीमित असतं, मर्यादित असतं आणि प्रभावहीन असतं. तेव्हा महंत म्हणतो, अरे या इथे तुला बाहेरच्या जगातला आवाज ऐकू येणार नाही, इतरांच्या यातना समजणार नाहीत, जी दुःख आपण टाळू शकत नाहीत ती असहाय्यपणे आपल्याला इतरांची पाहावी लागतात. ही अत्यंत मोठी कठीण शिक्षा आहे असं तुला वाटत नाही का? आणि तुम्ही म्हणता की स्वातंत्र्य, सामर्थ्य, मानवाला आपल्या प्रत्येक कृतीपूर्वी पूर्ण विचार करून कृती करण्याचं स्वातंत्र्य मर्यादित आहे. जे स्वातंत्र्य तुम्हाला आहे ते क्षुद्र आहे. ते निर्णय घेताना हे मी का केलं, असंच का केलं, इतर काही करण्याची शक्यता होती का, हे प्रश्न देखील तुम्हाला तुमच्या व्यापात पडत नाहीत. आणि हो, तू जरी तुझ्या जगात वरती स्वतंत्र जगात गेलात तरी या पुढील तुझं आयुष्य म्हणजे त्या स्वामीचं आयुष्य पुन्हा वरील प्रमाणेच या अत्यंत रीत्या मृत शब्दांखेरीज दुसरं नाही. अशा रीतीने स्वातंत्र्याची संकल्पना या एक मोठं आशयसूत्र या शिखर कथेमध्ये सूचित झालेलं आहे. आता आपण जीएनची महाकाव्याचा सर्गच म्हणावी अशी एक कथा आहे ऑर्फियस नावाची. या ऑर्फियस कथेमध्ये जी एक सूत्र काय आहे की उत्कट सौंदर्य दृष्टी तुम्हाला असली म्हणजे मानवाला असली तर मृत्यूची भीती कमी होते व जीवन तृप्त होऊ शकतं. या कथेचा नायक कथा ऑर्फियस याला देव त्याला म्हणतो, मानवाच्या जीवनात मातृप्रेम ही जबरदस्त उत्कट भावना आहे. संतती प्रेम आणि सौंदर्य दृष्टी या दोन गोष्टी तुमच्या आयुष्यातनं काढून टाकल्या तर तुमच्या आयुष्यात मयक्या चिंधी करीत अरे काय उरलं आहे. आणि या दोन गोष्टींचा उगम क्षणभंगुरतेच्या जाणीवेतूनच होतं. आणि हो, तुम्हाला काय वरदान आहे तर आशेने सुरुवात आणि त्याचा विस्तार होताना सौंदर्य दृष्टीचे अति उत्कट क्षण आणि शेवटी तृप्ती एवढं मोठं वरदान तुम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे हे आशयसूत्र प्रथमच मला सकारात्मक आणि सौंदर्यासक्तीचं महत्व अधोरेखित करणारं वाटलं कथा ऑर्फियसमध्ये. आता जीएनची एक अत्यंत गाजलेली ज्याला अस्तित्ववादी शोकांतिका म्हणू अशी कथा म्हणजे सोडवण. डॉक्टर दादा फाटक हे त्यांचं यश असतं, मग कालांतराने त्यांचं यश जातं, नंतर त्यांची सुबत्ता जाते, त्यांची मुलगी वृंदा ही अपघाती मृत्यू पावते, त्यांची बायको शालू त्यांना सोडून जाते. आणि अशा स्थितीमध्ये पण याच काळात डॉक्टर फाटक आपला जिवलग मित्र दिवगी याला फसवून शालूशी लग्न करतात. आणि मग एकदा डॉक्टर फाटक आणि दिवगी भेटतात. तर इथे मला समजलेलं सूत्र असं की जन्मपूर्व नियतीचा माणसाच्या जीवनावर प्रभाव असतो. दिवगी म्हणतो, अरे मला हे माहीतच नव्हतं. फार पूर्वी कुणीतरी कुठेतरी हे लिहून ठेवलेलं होतं. मी जन्माला आलो ना तेव्हा हेच तिकीट काढलं होतं, हाच नंबर काढला होता आणि तसंच सारं घडलं. मला माहितीच नव्हतं. हे मला माहीत असतं तर मी अशी आदळआपट केली नसती, चिडलो नसतो, कुडलो नसतो. एखाद्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या. असा हा जन्मपूर्व नियतीचा प्रभाव. आणि मग बऱ्याच कथांमध्ये काय होतं की जीएनची पात्र पौरुषाचा किंवा प्रयत्नांचा सातत्याने नियोजनपूर्वक आणि स्थिर मूल्यावर आधारित प्रयत्न करताना दिसत नाहीत आणि मग ते निराश होतात आणि शेवटी निराशेच्या गर्तेमध्ये जणू मृत्यूच एक मित्र म्हणून त्यांची सुटका करतो. अशी ही कथा सोडवण. आता आपण कथा कालीकडे जाऊ. कथा काली म्हणजे
पारलौकिक आणि अनिष्ट गोष्टींचा जीवनावर प्रभाव असतो. जीए एका पत्रात म्हणतात, मी सध्या माझ्या अंतःस्थातल्या अनिष्ट गोष्टींचा विचार करीत आहे. मला या गोष्टींचा खूप महत्वाचं वाटतं आणि या नियतीचा विचार करत आहे. ही नियतीची शक्ती, त्या शक्तीपुढे आपण माणसं जणू एक खेळण्यांप्रमाणेच आपल्याला वागवलं जातं, असं जीएनचा एका पत्रामध्ये उल्लेख आहे. आणि तेच लेखन मी करत आहे. म्हणजे अनिष्ट शक्ती, नियती आणि जीवनावरचा प्रभाव याला धरून जीएननी काही कथा लिहिलेत. कथा लक्ष्मी, कथा पाणमाय, कथा अंजन, कथा काकणे, या साऱ्या कथांमधले नायक आणि नायिका शेवटी, कथेच्या शेवटी जेव्हा विहिरीत उडी मारतात किंवा आपल्या जीवनाचा शेवट करतात, त्यावेळेला या मरण क्षणाचे किंवा मरण सीमेवरच्या अनुभवांचे जीएननी वर्णन केलेले आहे. अशीच एक कथा भिंत मध्ये कथेचा नायक आणि जणू अखिल मानवजातच एका विशाल चिरेबंदी भिंतीच्या कडेने चालत आहे. आणि इथे एक जीएनचं वैशिष्ट्य म्हणजे जीए त्या व्यक्तीमध्ये समष्टीला बघतात, त्यामुळे व्यक्तीची दुःख ही आपल्याला मानवजातीची दुःख वाटतात. मग तो नायक चालतोय आणि अचानक मृत्यूचा अनुभव म्हणून जीए लिहितात, आतून अनेक हात आले, त्यांनी मला ओढून घेतले, माझा आवाजच गेला, मी बोलण्याचा प्रयत्न केला पण माझे शब्दच उमटले नाहीत, आणि सगळीकडे अंधार. आणि त्या अंधाराचं वर्णन म्हणजे पारलौकिक जीवनाचं जीएनना दिसलेलं वर्णन त्या कथेमध्ये जीए असं करतात, सगळीकडे अंधार पसरलेला आहे, कुठेही प्रकाश नाही, कुठेही सुगंध नाही, कारण फुलेच नाहीत, सारं कसं थंडगार. आणि आणि काय आहे तिथे तर सहस्त्र धगधगीत फसलेले डोळे, असं त्यांनी त्या पारलौकिक जीवनातल्या याचा अनुभवाचं वर्णन केलेलं आहे. याच्यानंतर एक गुंतवळ या कथेमध्ये एक अस्तित्ववादी शोकांतिका असं म्हटलं जातं. म्हणजे सारं समाज जीवनच एक शोकांतिका आहे. या शोकांतिकेला नियती जबाबदार नाही, माणसाचा स्वभाव, माणसाची परिस्थिती किंवा ईश्वर जबाबदार नाही, तर ती संपूर्ण समाज जीवनच जबाबदार आहे. तर गुंतवळ कथेतला रखरखता माय, त्या कथेतल्या त्या एका प्रकल्पावर वेगवेगळे लोक, देशपांडे, सायवी, हॉटेलचा पोऱ्या पांड्या, हॉटेलचा मालक सदुभाऊ, हे सगळे बसलेले असतात. आणि त्या एका जोशीच्या मनाचं वर्णन करताना जीए लिहितात, हताश एकल मनाने तो बसला होता. त्याने पाहिलं की ओल्या निश्वासाची लिंबाची झाडं एखाद्या भुकेल्या तान्हेल्या पोराचे ओरडणे, दगडाखालनं दगड वर उचलला जाताच आसपास पसरणारे रंगीबिरंगी किडे, या सर्वांचा एकमेकांशी काय संबंध आहे, ते कोणत्या धाग्याने एकत्र आलेले आहेत. तर मग त्याने अशी जीएनने एक उपमा दिली आहे की सहस्र तोंडाची एक बुळबुळीत गांडुळासारखी आकृती, वेडी गिचमीड आकृती असं प्रश्नचिन्ह करून ते म्हणतात, नाही तर गुंतवळ, एक धागा जातो दुसरा धागा येतो, या दोन धाग्यांचा परस्परांशी संबंध नाही, आतड्याची ओढ नाही असं करत जीएननी ते हे केलेलं आहे. अशा रीतीने या गुंतवळ कथेमध्ये आपल्याला एका असंगती, विसंगती, असंबद्धता या आशयसूत्राचा अनुभव येतो. गुंतवळनंतर त्यांनी जीएनच्या आपण आता ऑर्फियस मधले आणखीन एक वर्णन करू की पूर्ण ज्ञान. तर काय होतं की सर्वसामान्य माणसं, त्यांचा विवेक मर्यादित असतो आणि निर्वाणीच्या परिस्थितीत निर्णय घेताना त्यांची चूक होते आणि मग ते एका काय सर्वनाशाकडे जणू ढकलले जातात. तो ऑर्फियस देवाला म्हणतो की देवा, मला पूर्ण ज्ञानाचा आधार कसा घेऊ ते सांग.
तर देव त्याला म्हणतो की अरे परिपूर्ण ज्ञान म्हणजे काय, एक नक्षत्र आहे की ते मी तुला बोट लावून सांगावं की ते बघ परिपूर्ण ज्ञान. ज्ञान ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विश्वामध्ये आपण एका अणुरेणूसारखे आहोत आणि आपल्या ज्ञानाची मर्यादा तेवढीच. अशा रीतीने परिपूर्ण ज्ञान आणि ज्ञानाच्या प्रक्रियेवर एक जीएननी भाष्य केलेलं आहे. आता सगळ्यात जे एक मला आणखीन एक महत्वाचं सूत्र म्हणजे काय, की अनेक पात्रांना एक क्षणिक धुंदी हवी असते आणि त्या क्षणिक धुंदीमध्ये काय होतं, की ते आपल्या अंतर्गत उर्मींना शरण जातात आणि एक निर्णय घेतात. त्या निर्णयाच्या परिणाम भीषण होतात, पण ती पात्र त्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारतात. ही क्षणिक धुंदी तुम्हाला बळवंत मास्तराच्या 20 कथेमध्ये दिसेल, डॉनमध्ये दिसेल आणि इतर हिरवी मखमल आणि गोरा हात या कथेमध्ये दिसेल, गिधाडेमध्ये दिसेल, अशा अनेक कथांमध्ये आहे. आणि पण ती जे काही होतं त्याचं ते ही पात्र कधीही तक्रार करत नाही, धैर्याने पुढे जातात आणि धैर्याने पुढे गेल्यानंतर त्यांच्या दुःखांना सुद्धा एक तेज चढतं. आणि बळवंत मास्तर याचं 20 कथेमध्ये जे शेवटचं मरणाचं वर्णन आहे, ते जणू एक भव्य आणि धीरोदात्त वर्णन आहे. त्याच्या तेजामध्ये वाचकाला एक साक्षात्कार होतो. कथा रातराणीमध्ये सुद्धा ते शेवटचं सगळं कथेच्या नायिकेचा शोकांत शेवट होतं. कथेच्या नायिकेच्या आई वत्सलाबाई यांना ते सगळं सोसायला लागतं. तरी सुद्धा जाताना वत्सलाबाई कथेचा नायक माधवला म्हणतात, अरे तू आता या मुलीला तरी नीट वागव, तू या मुलीशी लग्न करणार आहेस. आणि इतक्या गोड आवाजात ते म्हणतात की माधवला तो शर्मेने व्याकुळ होतो. आणि ती माधवची नवीन बायको लीलूला म्हणतात, पोरी लक्ष्मीसारखी आहेस तू. तेव्हा लीलूला आपण एका अरविंदाच्या जीवनाचा तो पूर्वी विध्वंस केलेला असतो ते आठवतं. या सर्व पात्रांवर कथेच्या शेवटी एक शोकात्मक छाया पसरलेली आहे. आता आणखीन काही सूत्र राहील का बघतो मी. शाश्वत सत्य, हा कथाकाली. आता मृत्यू चिंतन हा जीवनाच्या जीएनच्या कथा विश्वाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. मृत्यू म्हणजे मृत्यूचा शेवटचा क्षणच फक्त सत्य असतो असं एक सूत्र आहे. पण त्या मृत्यूकडे जाणाऱ्या बारीक बारीक घटना, कथा वस्त्रमतची नायिका म्हणते की जीवनामध्ये अनेक जन्म मृत्यू होत असतात. म्हणजे एखादी निराशा, एखादं नात्याचं तुटणं, एखादा पराभव, एखादं वैफल्य, एखादी आगतिकता, या सर्वांमधनं हळूहळू प्रवास करत मृत्यू या संकल्पनेकडे जिये जातात. कथाकालीमध्ये नायक एका अप्राप्य शोधामध्ये कालीच्या मंदिराकडे जातो. त्याला काळावर म्हणजे कालीवर विजय मिळवायचा असतो. या कथेमध्ये जिये असं म्हणतात की आपल्या सीमित जीवनामध्ये एक तरी मानचिन्ह असावे, ते मानचिन्ह घेऊन किंवा एक यश, असामान्य यश असावे की आपण मृत्यूला सामोरे जावे. कथेचा नायक आपल्या देवीला म्हणतो, देवी आता तरी माझा स्वीकार कर, मी आसक्तीचे सारे धागे तोडून तरी टाकले आहेत किंवा ते विरून तरी गेले आहेत. माते, मृत्यू ही एक आपत्ती नसून विश्रांती आहे. या साऱ्या चलत चित्रात तोच एक अढळ निश्चल विश्वास आहे. मी जात असता एखाद्या मारेकऱ्याप्रमाणे मृत्यूने येऊन मागून माझ्यावर प्रहार करावा असे होऊ देऊ नको, तर मी समोरून एखाद्या सन्मान चिन्ह घेऊन त्याला सामोरे जावे असे कर, असं त्या मृत्यूचं वर्णन त्यांनी त्या कथेमध्ये केलेलं आहे. आणि कथा काली झाली. आता याच्यानंतर ठीक आहे. आता आपण या सगळ्या कथांमधनं मला असं वाटलं की जीए प्रत्येक कथेमधनं वाचकाला काहीतरी प्रश्न विचारतात आणि जीएनना पडलेले प्रश्न आणि आपण वाचकांनी त्याची उत्तरं, असे एक 4-5 प्रश्न मला या आशयसूत्रातनं आढळले. ते प्रश्न कोणते, तर अंधाराची पावलं या पहिल्या 1956च्या कथेमध्ये कथेचा नायक त्याच्या व्यक्तिगत पातळीवर जगतो
आणि बाहेर सामाजिक नातेसंबंधात त्याला जे अनुभवाला येतो याच्यात जो विसंवाद आहे हे त्याचं वर्णन आहे. तसा विसंवाद आपल्याला जाणवतो का? दुसरा प्रश्न, डॉक्टर आपल्या कथा सोडवणमध्ये जे लिहितात व्यावहारिक जीवनाबद्दल, तसं ऐहिक जीवनाचं मिथ्यापण आपल्याला जाणवतं का? असा एक दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, नियतीचा आपल्या जीवनावर प्रभाव आहे असं आपल्याला वाटतं का? किंवा जीवन दुःखमय आहे असं वाटतं का? असे एक 4-5 प्रश्न जीएननी सूचित केलेले आहेत. प्रत्येक वाचकाने त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपलं आयुष्य समृद्ध आणि संपन्न होऊ शकतं. आता जीएनचा माझ्या आयुष्यावर जो परिणाम झाला, कॉलेजातील वाचलेल्या कथांमुळे माझ्या आयुष्यावर 3 प्रकारे सकारात्मक आणि दूरगामी परिणाम झाला. वयाच्या 25व्या वर्षी मी ठरवले की एखाद्या अप्राप्य गोष्टीचा शोध घ्यायचा आणि ते म्हणजे ईश्वरी शक्तीचा अनुभव. दुसरं मी ठरवलं की आपलं जगणं किती अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे ते कृतिशीलतेतून पाहायचं. ही मला प्रेरणा जीएन कडनं मिळाली. आणि तिसरं म्हणजे लग्नानंतर मी बायकोला नेहमी म्हणत असे की अगं ती नियती नावाची एक सर्वशक्तिमान शक्ती आहे, ती काही करू शकते. तर आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच आहेत, आपले प्रवास करायचे आहेत ते लगेचच केले पाहिजेत. म्हणून एकामागून एक असे आम्ही कठीण आणि लांबचे प्रवास जगभर केले, हिमालयात केले. आणि जीएनच्या कथांमधून हा प्रवास चालू आहे तो वेगळाच. धन्यवाद. वा, फारच सुंदर सर. म्हणजे आपलं बोलणं संपूच नये असं वाटत होतं. खरोखर आज या परिसंवादाला उपस्थित राहिलेले सर्व जण खूप भाग्यवान आहेत. कारण तुम्हा दोघा महारथींच्या तोंडून जीए जसे आणि जेवढे आम्हाला समजले तसे कितीतरी पुस्तकं वाचून कितीतरी यूट्यूब व्हिडिओ बघून ते कळले नसते. तुमच्या म्हणजे मुखातून खरोखर जे प्रकट झालं ना जीएन विषयी, ते खरोखर एक अनुभवण्यासारखं होतं. आता इथे हे तर आपण ऐकतोच आहोत, पण आता याचं रेकॉर्डिंग पण आता प्रकाशित होणार आहे आणि असंख्य लोकांपर्यंत ते जाईल असा मला विश्वास वाटतो. नियतीबद्दल जर म्हणायचं झालं तर खरोखर म्हणजे आता मी इथे सूत्रसंचालक म्हणून बसलेलो आहोत, पण माझी सूत्र पण वरतून कोणीतरी दुसराच हलवतोय. हे खरी गोष्ट आहे की नाही? म्हणजे मी स्वतःला सूत्रसंचालक म्हणून फार ऐटीत बसलेलो आहोत, पण खरोखर माझं जे म्हणजे त्याला आता फ्री विल आणि प्रारब्ध वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप खोलात शिरण्यासारखं आहे ह्याच्याबद्दल. पण सरांनी जीएनच्या कथाविश्वातली जी मुख्य सूत्र सांगितली, खरोखर त्याला तोड नाही आहे. आणि एक माझ्या मनात जो एक प्रश्न होता त्याचं त्यांनी अगोदरच उत्तर देऊन टाकलं की जीएनच्या कथांमध्ये नकारात्मकता आढळते. म्हणजे मी ग्रुपवरती पण लिहिलेले आहे की गर्भवती स्त्रियांनी जीए वाचू नयेत, नवीन नोकरी व्यवसाय ज्या लोकांनी सुरू केला आहे त्यांनी वाचू नयेत, नवविवाहित लोकांनी वाचू नयेत. हे धोक्याचे सगळे इशारे, म्हणजे आमचे जसे स्टॅच्युटरी वॉर्निंग वगैरे असतात ना, तशी जीएनच्या पुस्तकावर स्टॅच्युटरी वॉर्निंग द्यावी असं. पण माधव पुराणिकांच्या आयुष्यात जीए आले आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या आयुष्यावर झाला, ही फार विशेष गोष्ट आहे सर. आणि हा पर्सनल अनुभव, व्यक्तिगत अनुभव तुम्ही इथे व्यक्त केला आहे. खरोखर ही फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते. आता आपल्या श्रोत्यांच्या मनातही असंख्य प्रश्न उद्भवलेले असतील तर कृपया व्यक्त व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर नमस्कार. दोन्ही वक्त्यांना माझा प्रणाम. खरं तर अजून 2 भाग तरी ऐकावेत असं वाटत आहे सर. हे संपूच नये सदर. मला पुराणिक सरांचं पुस्तक आणि कुलकर्णी सरांची पण सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत. पुराणिक सरांना मला विचारायचंय की तुम्ही तुमच्या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते खूपच दर्जेदार झालेलं आहे. असं गूढ जे काही ते तत्वज्ञान आहे जीएनचं ते त्यातनं प्रतीत होत आहे. त्या मुखपृष्ठाचं आणि त्या पुस्तकाचं शीर्षक कसं सुचलं किंवा एकूणच पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया जर सांगितली तर ती नक्कीच चांगली वाटेल. बोला पुराणिक सर. आता याबद्दल प्रथम मला जीए व्यक्ती आणि जीए मुक्त चर्चा हा जो व्हॉट्सअप गट होता त्यावर जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक कथेवर चर्चा व्हायची आणि त्या कथेवर मी सखोल आणि जास्तीत जास्त अभ्यास केला. त्यामुळे त्या पुस्तकाची सुरुवात झाली.
आणि तो अभ्यास करताना मला असं जाणवलं की इतर सर्व चर्चा ही रसग्रहण, साहित्यशास्त्र, भाषा आणि या इथपर्यंत येते आहे. पण सगळ्यात कठीण आणि भयंकर जे असेल तेच आपण त्याला हात घालावा, आणि ते म्हणजे जीएनचं तत्वज्ञान. आणि जीएनच्या तत्वज्ञानाचं आशय सूत्र जर सापडलं तर नक्कीच आपल्याला जीवनाचं एक फार मोठं अंतिम सत्य थोडंसं समजल्यासारखं होईल. म्हणून मी या पुस्तकाला सुरुवात केली आणि 12 कथांवर मी जास्तीत जास्त हे केला, म्हणजे केंद्रीभूत केलं माझं लक्ष. त्या आम्ही युट्यूबवरनं सादर पण केल्या आणि ते करताना जास्तीत जास्त आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा माझ्या अनुभवाचा मी उपयोग केला आणि त्यामुळे मी अतिशय आनंद मला मिळाला असं मी तुम्हाला सांगू शकतो. हे मुखपृष्ठ सागर यांनी मुखपृष्ठ सॉरी सागर यांनी ते जीएननीच म्हटल्याप्रमाणे आपलं जीवन काही प्रकाशमय कृष्ण वस्त्र आहे किंवा कृष्णमय प्रकाश वस्त्र आहे. तर आपण अंधार वाटेतनं चालवतो तर आम्हाला थोडा थोडा प्रकाश दिसतो, ते त्या प्रकाशाचं प्रतीक. आणि तो गूढ आहे हे तर आहे सत्यच आहे. आणि गूढ उकळण्यात जो आनंद असतो आणि तो गूढतेचा आनंद सतत राहावा असं त्या अंधार आणि वाटेवरनं चालत राहावं माणसाने, असं अशा अर्थाची संकल्पना होती. ओके सर, याला जोडूनच हे मुखपृष्ठ सुधीर जोगळेकर नावाच्या चित्रकारांनी तयार केलेलं आहे. त्यांचंही मी हार्दिक अभिनंदन करतो. नक्कीच नक्कीच. सर, खूप आवडलं तुमचं वक्तव्य. एक छोटाच प्रश्न मी विचारतो. पुराणिक सर, खरं तर माझ्यासारखे माझं वय आता 31 वर्ष आहे. तर पण तुम्ही आता खूप म्हणजे सगळ्यात आमच्यापैकी मोठे वाचक आहात, अनुभवी आहात. तर मला विचारायचं की तुमच्या तरुणपणात समजा तुम्ही एखादी कथा वाचली तर तीच कथा या आत्ताच्या टप्प्यावर वाचल्यावर तुम्हाला काय अनुभव आला किंवा आठवतंय का? की ते म्हणतात ना, वेगवेगळ्या टप्प्यांवर कथा भेटत गेली. तर तुमचा अनुभव तुम्ही काय शेअर कराल? म्हणजे तुमचं म्हणणं अगदी 100% बरोबर आहे. तरुण वयात मी भारून गेलो, झपाटून गेलो आणि मला काहीतरी सापडतंय आणि आवडलं या इथपर्यंतच, रसग्रहणापर्यंतच ते होतं. त्यात काय मी एवढं खोलात गेलो नव्हतो. पण ब्रॉडली काही असं जिज्ञासा आणि असं ठरवायचं या प्रेरणा घेतल्या. पण आत्ता जन्मशताब्दी वर्षामध्ये त्या कथेच्या जवळजवळ अगदी खोलात जाऊन मूलगामी शेवटापर्यंत जाण्याची मला संधी मिळाली आणि त्याला माझ्या प्रत्यक्ष अनुभवाचा आणि अभ्यासाचा उपयोग झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे त्या कथा लोकांनी वाचतच राहाव्यात. आणि जी निराशाजनक आहे, दुःखाचा अनुभव देतात, हे थोडंसं खरं असलं तरी दुःख हा जीवनाचा एक भाग आहे. तो आपण टाळून काय ते नाहीसं होत नाही. त्याचा अनुभव तुम्हाला आणखीन सकारात्मक बनवू शकतो असं माझं म्हणणं आहे. दुःख हे आर्य सत्य 2500 वर्षापूर्वी बुद्धाने मांडलेलं आहे. त्याच्यानंतर गालिबने म्हटलेलं आहे, हा कैदे हया तो बंदे गम असल में दोनों एक है, मौत से पहिले आदमी गम से नजात पाए क्यों. तर हा काही नवीन शोध लावलेला नाही आहे. पण बुद्धाने दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग पण सुचवला आहे. दुःख, अनुदय, निरोध, मग्ग. पण जे दुःखापाशीच थांबले आहेत, पण त्यांनी दुःखाला एक वेगळं व्यापक परिमाण असं दिले. मृत्यूला एक भव्य, दिव्य, उदात्त असं परिमाण दिलेलं आहे. जसं जिझसचा मृत्यू आहे, सॉक्रेटिसचा मृत्यू आहे, बाजीप्रभूचा मृत्यू आहे. ही सगळी भव्य आणि उदात्त अशी मृत्यूची परिमाणं आहेत. याचंही दर्शन आपल्याला जीएनच्या साहित्यामध्ये घडतं. मला इथे एक विचारायचं आहे प्रश्न. हॅलो, माझा आवाज ऐकू येतो? हो, मंजिरीताई बोला. तर मला एका कथेविषयी विचारायचं आहे. सांज शकुनच्या सर्वच कथा या प्रतिकात्मकही आहेत आणि गुढ पण आहे. त्याच्यात नियतिवाद हा सगळीकडे आहे. त्याच्यातली एक कथा आहे वारा आणि कमळ. तर वारा आणि कमळ याच्यातल्या प्रतिकात्मकतेवर थोडासा प्रकाश टाकता येईल का, असं माझं एक शंका आहे ही. पुराणिक सर, तुम्हाला काय त्यातनं जाणवलं त्याच्या पुढे मी काहीतरी म्हणू शकतो. म्हणजे आता असं तुम्हाला त्यात काय जाणवलं त्याच्या पुढे, किंवा मला ते स्वतंत्र तुम्हाला सांगायला लागेल. ऑफ हँड मला ती कथा आहे नाहीये. अच्छा. तर जशी वारा आणि कमळ हे एक प्रतिकात्मक कथा आहे आणि याच्यामध्ये वारा म्हणतोय कमळाला की तू माझ्या बरोबर चल
आपण बाहेरचं मोठं विशाल जग पाहूया. कमळ म्हणतोय की आपण एका ठिकाणी थांबतो, तू थांब माझ्यासोबत आणि आपण इथून पाहूया. जर वारा एका ठिकाणी थांबला तर त्याचं मरण आहे. कमळ जर वाऱ्याच्या मागे गेलं तर कमळाचं सुद्धा मरण आहे. तर या दोन याच्यातून आभाळ त्यांना सांगतं की ही नियती, की तुमच्या दोघांचं मिलन किंवा होऊ शकत नाही. तर या याच्यामध्ये एक प्रतिकात्मकता आहे. तर ही प्रतिकात्मकता याविषयी आपण थोडं सांगावं असं मला वाटतं. आता हे जीएनच्या कथांमध्ये कमळ हे किंवा वारा क्षणभंगुरतेचं प्रतीक आहे. क्षणभंगूर आहे, म्हणजे त्यांचं मिलन म्हणा किंवा वारा हे क्षणभंगूर आहे. आणि या मिलनामध्ये नियतीच्या शक्तीचा त्यांनी उल्लेख केलाय. म्हणजे जी असं म्हणत होते की ही शक्तीच तुम्हाला तुमचं मिलन होऊन देणार नाही. त्या आभाळ जणू त्या नियतीच रूप घेऊन त्यांना हे सुचवतंय. म्हणजे शेवटी नियतीचाच प्रभाव तुमच्या कोणत्याही दृष्टीवर निर्णायक असतो, हे सूत्र त्याच्यामधनं अधोरेखित झालेलं आहे. ते वेगवेगळी रूपं घेऊन वेगवेगळ्या कथांमधनं ते प्रकट होतं. म्हणजे ते प्रकट होण्याच्या आधी ते माणूस आपल्या जीवनाच्या आसक्तीने प्रयत्न करतो, नात्यातील मायेला घेऊन प्रयत्न करतो की आपण त्या नियतीवर मात करावी, त्या दुःखावर मात करावी, त्या निराशेवर मात करावी. पण आयुष्याच असं अपूर्ण आहे की ते शक्य होत नाही. असं ते नियतीच हे आहे वर्णन. आभाळ म्हणजे नियती आहे. नियतीच आहे. पुन्हा मला गालिब आठवतो, नियती म्हणजे किस्मत. ये न थी हमारी किस्मत के विसाली यार होता, अगर और जीते रहते और इंतजार होता. किस्मत आणि नियती एकच आहे. बरोबर. धन्यवाद. अजून कोणाला काही बोलायचंय? आता आपली वेळ संपत आलेली आहे. एखाद दोन प्रश्न आपण घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग जोशी सर आपलं आभार प्रदर्शन करतील. सर, पुढचा भाग कधी असणार आहे या साधारण? बरोबर 15 दिवसांनी आहे. 27 जुलैला पुढचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये आणखी 2 मान्यवर वक्त्यांची भेट होणार आहे. आज मिलिंद ब्रह्मे सर इथे उपस्थित आहेतच. ते जीए आणि काफका यांचा तौलनिक अभ्यास त्यांनी केलेला आहे, त्या विषयावरती ते बोलणार आहेत. आणि जीए एक माणूस हा विषय गणेश कुलकर्णी यांनी घेतलेला आहे. तर ते पण आजच्या परिसंवादा इतकंच रंजक होणार आहे. त्याला पण आपण अवश्य उपस्थित राहा. त्याची लिंक आपल्याला येईलच, आलेलीच आहे आमच्या ग्रुपवरती, ती आपल्याला मिळेल. आणि कृपया सगळ्यांनी त्या परिसंवादाला देखील आवर्जून उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो, एखाद 2 प्रश्न, आणि यानंतर मग जोशी सर आपलं आभार प्रदर्शन करतील. मला प्रश्न नाही विचारायचं, पण मला पुराणिक सरांचं खूप आवडलं. म्हणजे तुमच्या म्हणजे सगळ्या कथांमधून जरी एक निराशावादी सूर असेल किंवा नियतीवाद असेल, पण सरांनी त्याच्याकडे फार सकारात्मक बघायचं ठरवलं. म्हणजे ते बोलताना असं म्हणाले की एक सूत्र असं आहे की ती माणसं प्रयत्नच करत नाहीत आणि मग ते हळूहळू त्याप्रमाणे वाहत जातात. पण त्याच्या उलट त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये की असं नियतीचं काही होऊ शकतं, तर आपण प्रयत्न करून त्या सगळ्या गोष्टी आधीच करायला पाहिजे हे ठरवलं. हे मला खूपच आवडलं. म्हणजे सर तुमचं अटळ नियतीचं आणि सत्याचं दर्शन होणं, ह्याच्यातूनही सकारात्मकता येऊ शकते. म्हणजे अगदी जवळचं अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आमचे एक मित्र डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता आणि 1-2 वर्ष आपलं आयुष्य आहे हे त्यांना कळालं. स्वतः डॉक्टरच आणि माहिती होतं त्यांना, पण त्यांनी त्या अटळ नियतीला ज्या प्रकारे ते सामोरे गेले धैर्याने, खरोखर वाखाणण्यासारखं होतं. तर अशी सकारात्मकता सत्याच्या दर्शनाने येऊ शकते. मला वाटतं आपण आता जोशी सरांना आभार प्रदर्शनासाठी सांगूया. आणि वैयक्तिकरित्या जर काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारा, वैयक्तिक संपर्क साधून देखील. कारण लोलक परिवाराचे सदस्यच आहेत आजची दोन्ही वक्ते, संजीवजी आणि माधव सर. तर किंवा त्यांचे नंबर आपल्याला लोलक परिवाराकडून मिळू शकतील आणि कृपया त्यांच्याशी वैयक्तिक संपर्कही आपण साधू शकता. सर, आपला आभार प्रदर्शन आता सुरू करा. सर, वेगळा ग्रुप आहे का आपला?
व्हॉट्सअपचा लोलक म्हणजे सतरंगी हा ओके. ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपच आहे आणि हा ललित कला साहित्य विविध प्रकारच्या कला त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे संगीत आहे, चित्रकला आहे, लेखन तर आहेच. तर चंद्रकांत पाटणकर सरांनी हा ग्रुप एक 2-2.5 वर्षापूर्वी सुरू केला आणि त्याच्यामध्ये ते चंद्रकांत पाटणकर सर हे एक रत्नपारखी गृहस्थ आहेत आणि त्यांनी कुठून कुठून खाणींमधून ही रत्न गोळा केली आहेत. पण अतिशय समृद्ध असा परिवार आहे. त्याच्यात खूप दर्जेदार साहित्य रोज प्रकाशित होत असतं. आपल्याला हार्दिक आमंत्रण आहे. आपल्याला ॲड करतील चंदू सर. बोला स्वागत. चंदू. धन्यवाद शिवदे सर. GA कथा विश्व भाग 1 ह्या कार्यक्रमाचा समारोप करताना औपचारिक दृष्ट्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी आयोजकांनी माझ्यावर टाकलेली आहे. सर्वप्रथम हा अतिशय सुंदर कार्यक्रम 1.5 तास चालला आणि अतिशय उद्बोधक माहिती, रंजक माहिती त्यातून मिळत गेली. ह्या कार्यक्रमात अनेकांचा सहभाग झाला. त्यामुळे सर्वप्रथम श्रोतेगण व ज्यांनी यात उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला त्या सर्वांचे मनःपूर्वक लोलक परिवारातर्फे आभार. ह्या कार्यक्रमाची मूळ कल्पना व कार्यक्रम व्हावा यासाठी घेतलेले श्रम याच्यासाठी सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल हे लोलकचे ऍडमिन आपले चंद्रकांतजी पाटणकर, त्यांना मी प्रेमाने चंदू सर म्हणतो, त्यांनी सतत पाठपुरावा करून हा कार्यक्रम भाग 1 यशस्वी करण्यासाठी प्रयत्न जे केले त्याबद्दल सर्व लोलक परिवाराचे सदस्य त्यांचे अतिशय ऋणी आहेत. कार्यक्रम अतिशय सूत्रबद्धरित्या होण्यासाठी जे काही परिश्रम लागतात ते घेण्याचे जबाबदारी स्वीकारणारे डॉक्टर शिवदे सर हे तर अशा प्रकारच्या कार्यक्रमाला मला वाटतं अशा कार्यक्रमाचा खांबा असतात आणि हे त्यांच्या सूत्रसंचलनातून आढळून आलं. हा कार्यक्रम घ्यायचा ठरवला तेव्हा जे वरची सगळी पुस्तकं आणून ती पुन्हा वाचून काढणं, त्यावरचे अनुभव शेअर करणं, यातनं कार्यक्रमांना अनेक दिवस त्यांनी प्रोत्साहित केलं होतं. शिवदे सर तुमचे विशेष आभार. ह्या कार्यक्रमासाठी त्याच तोलामोलाची 2 व्यक्तिमत्व लाभली. डॉक्टर माधवराव पुराणिक यांनी GA हे एक पॅशन अशा पद्धतीनं घेतल्यामुळे त्यांचं जे बोलणं इथं झालं अतिशय व्यासंगपूर्ण बोलणं होतं. त्यातनं ज्यांना GA कळायला कठीण गेले होते त्यांनी उलगडून दाखवले. याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे डॉक्टर माधवराव पुराणिक यांचे आम्ही आभार मानतो. इथे डॉक्टर संजीव कुलकर्णी म्हणजे प्रत्येकांचा बायोडेटा बघितल्यावर एक लक्षात येतं की ते विविध ज्ञान शाखेतले असले, विज्ञान शाखेतले असले तरी त्यांचा कल हा साहित्याकडे असल्यामुळे त्या आवडीतनं त्यांनी त्या विषयावर अधिक खोलात जाऊन त्याचा माहिती स्वतःपुरती न ठेवता इतरांनाही देण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर संजीव कुलकर्णी यांनी त्याविषयी जास्त अभ्यास करून आमच्या समोर जी माहिती ठेवली त्याच्यातनं अजून काही उत्कंठा वाढवल्याबद्दल मला वाटतं लोलक परिवारासाठी हे समृद्धीचं लक्षण आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. हा कार्यक्रम दुसऱ्या भागात होईलच. काही राहिलेले प्रश्न असतील तेव्हा त्यांना उत्तरं दिली जातील, वैयक्तिक दृष्ट्याही विचारता येईल. आता हा कार्यक्रम इथं समाप्त होतोय. तुम्ही सगळ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. ह्या कार्यक्रमासाठी मला वाटतं मुंबई, पुणे, नाशिक इथची मंडळी तर आवर्जून आहेतच, त्याशिवाय गोव्यावरनं माझ्याकडे आभार प्रदर्शनाचं काम दिलं तसं दिल्लीतील एक मान्यवर वकील देखील ह्यात सहभाग झाला. अशा रीतीनं हा थोडासा वेगळ्या पातळीत कार्यक्रम गेलेला आहे आणि अशाच पद्धतीच्या उपक्रम लोलक हाती घेईल असा आशावाद व्यक्त करून मी आभार प्रदर्शनाचे 2 शब्द संपवतो. धन्यवाद शिवदे. धन्यवाद जोशी सर. आजचा कार्यक्रम खरोखर खूपच रंगला आहे. मला वैयक्तिकरित्या खूप समाधान वाटलं आजच्या ह्या परिसंवादामध्ये सहभागी होऊन. आपण सर्वांनी अतिशय मनमोकळेपणाने आणि उत्स्फूर्तपणाने याच्यात सहभागी झालात याबद्दल मी पुनश्च एकदा लोलक परिवारातर्फे आपले धन्यवाद मानतो. आणि आता हा कार्यक्रम चंदू सरांना काही बोलायचं आहे. 1 मिनिट. म्यूटवर आहे. मी त्यांना अनम्यूट व्हायला सांगितलंय. बोला सर. इथे काही नवीन लोक आहेत आपल्या ओळखीचे झालेले आहेत.
सागर आहेत, चंद्रपूरवरनं मॅडम आहेत. ज्यांना कोणाला लोलकला जॉईन व्हायचं आहे ना, त्यांनी कृपया एक काम करावं. मी माझा नंबर शेअर करतो आता आपल्या बरोबर. तर आपली थोडक्यात माहिती कळवावी आणि ती जास्ती करून साहित्याविषयी, कलाविषयी, आपल्या आवडीनिवडी अशा संबंधित ती माहिती असावी. लेस ऑफ अ प्रोफेशनल थिंग, more of these things. So if you want to note down the number, you can note down 9892441060. 9892441060. जरूर कळवा, संपर्कात राहा. धन्यवाद सर. ओव्हर टू यू. धन्यवाद चंदू सर. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आपल्या सर्वांचे पुनश्च आभार. आणि 15 दिवसांनी होणारा परिसंवादाचा दुसरा भाग आहे. आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहा असं आमंत्रण आताच आपल्याला देतो. धन्यवाद. देव बरे करू. थँक्यू. थँक्यू.